श्री गणेशाय नमः। श्री सरस्वती नमः। श्री गुरुभ्यो नमः। अगतं कृष्ण सुस्वागतं कृष्ण। अगतं कृष्ण सुस्वागतं कृष्ण। अगतं सुस्वागतं शरणागतं कृष्ण। अगतं सुस्वागतं शरणागतं कृष्ण। अगतं कृष्ण सुस्वागतं कृष्ण। अगतं कृष्ण सुस्वागतं कृष्ण। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वती नमः। श्री गुरुभ्यो नमः। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत्। मुखं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमं वन्दे परमानन्दमाधवं। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। नामदामि वैकुण्ठे योगिनां हृदयेरो मद्भक्ता यत्र गायन्ति तत्र तिष्ठामि नारद। गुरुर्ब्रह्मा गुरुविष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। यं ब्रह्मा वरुदेन्द्रमृतस्तुन्वन्ति दिव्यस्तवैर्वेदैः साङ्गपदक्रमोपनिषद्गायन्ति यं सामगा। ध्यानावसितगतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो यस्यान्तं विदुषुरासुरगणा देवाय तस्मै नमः। करजोडितो कथे काळी करजोडितो कथे काळी आपण आसावे जवळी हे आपण आसावे जवळी करजोडितो कथे काळी करजोडितो कथे काळी। गोपाल कृष्ण भगवान की जय। श्रवणं कीर्तनं विष्णुस्मरणं पादसेवनं अर्चनं वंदनं दास्यं सख्यमात्मनिवेदनं। आज आपल्याला दास्य भक्तीचा विचार करायचा आहे। काल पावेतो आपण 6 भक्तीचा विचार केला। आजची जी भक्ती आहे 7वी भक्ती आहे। श्रवण भक्ती आहे, कीर्तन भक्ती आहे, स्मरण भक्ती आहे, पादसेवन आहे, अर्चन आहे, वंदन आहे आणि आजची 7वी भक्ती दास्य भक्ती आहे। आज आपल्याला दास्य भक्तीचा विचार करत असताना भगवान परमात्माचा दास झाल्यानंतर निश्चित सुखाची प्राप्ती होत असते आणि म्हणून दास्य भक्तीचा विचार करत असताना परमात्माचा दास झालं पाहिजे। आणि म्हणून प्रत्येक मनुष्य जो आहे कोणी असो तो मग यावत जीव जे आहेत ते सुखाकरता धडपड करत असतात। कोणालाही असं वाटतं की सुख प्राप्त व्हावं आणि मग तो त्या प्रमाणे प्रयत्न करत असतो। कोणी कशाचा प्रयत्न करता पण त्याला सुखाचा मात्र ठाव लागत नाही। जेव्हा तेव्हा त्याला दुःखाशी तोंड द्यावं लागतं, सुख प्राप्त होत नाही त्याला। आणि म्हणून असा कोण माणूस आहे की मजलागी दुःख व्हावे ऐसे कोणी भावे ना जीवे न वांछिता दुःख पावे येणे संभवे स्वतंत्रता। एखादा मनुष्य सुखच मागत असतो, दुःख कधी मागत नाही। एखाद्या पांडुरंगाच्या किंवा मारुतीच्या दर्शनाला गेल्यानंतर देवा मला सुखी ठेव म्हणत असतो का दुःख मागत असतो?
आणि दुःख नाही मागितलं तरी येत असतं. आणि सुखाची कल्पना जरी केली तर सुख प्राप्त होत नाही. म्हणून सर्वांना सुखाची गरज आहे, सुख प्राप्त झालं पाहिजे. मग का बरं मिळत नाही सुख? तर जीव हा, मनुष्य हा सुख शोधण्याचा मार्ग चुकलेला आहे. एखाद्या बाजारामध्ये आपण गेलो, जी वस्तू आपल्याला ज्या बाजारामध्ये ज्या साथीला पाहिजे, जी वस्तू आहे घ्यायची त्या साथीला गेलं पाहिजे. आपल्याला एखाद्याला मिरच्या घ्यायच्या आणि गेला कपड्याच्या साथीला, सापडेल गो? नाही ना. एका बाईला साडी घ्यायची होती, ती निघालेली होती बाजारामध्ये आणि बोर्ड लिहिला होता 10 रुपयाला साडी, 20 रुपयाला साडी, 30 रुपयाला साडी. तिनं तो बोर्ड पाहिला ना आपल्या पतीला सांगितलं, जरा 5-50 रुपये घ्या बरं इकडं, साड्या स्वस्त झाल्या, 4-2 साड्या घेते म्हटली मी. तो म्हणला, तुला साड्या घ्यायच्या का? म्हटले हो. हे पहा बोर्ड लावलेलं आहे म्हणे. तो म्हणे हा बोर्ड लॉन्ड्री म्हणली, इस्त्री करायची का तुला? म्हणजे याचा अर्थ असा आहे की ती साडेच्या साथीला गेली नाही. ज्या साथीला आपली जी वस्तू पाहिजे त्या साथीला आपण गेलं पाहिजे. आपल्याला पाहिजे सुख, पण आपण संसारामध्ये सुख शोधतो. ज्या संसारामध्ये आपण सुख आणि शोधत असतो तो संसार मुळातच दुःखाचा आहे. दुःखाच्या बाजारामध्ये सुख कसं प्राप्त होईल? दुःख बांधवडी आहे संसार, सुखाचा विचार नाही कोठे, सुखाचा विचार नाही कोठे, सुखाचा विचार नाही कोठे. सगळं दुःख आहे. आणि दुःखाच्या बाजारात सुख कसं प्राप्त होईल? महाराज सुंदर प्रमाण देता. एक ढेकणाच्या बाजे सुखाची कल्पना, मूर्खत्व वचना येऊ पाये. एक माणसाला खूप झोप आली, आता ढेकणं गेले जवळजवळ डास आहेत पा, डासाच्या घरामध्ये झोपला तो. आणि मग त्याला झोप येईल का? सुखाने झोपणार नाही. अरे सुख मृत्यूलोकातच नाही म्हणतात. सुखाची काय कल्पना करणार तुम्ही? मृत्यूलोकी सुखाची कहाणी ऐके देईल कवनाची श्रवणी, कैची सुख निद्रांथुरणी इंगळाच्या. इंगळाच्या म्हणजे जाळावरती झोपलेला आहे, विस्तावरती झोपले, त्याला सुख लागल को? सुख नाही लाभणार त्याला. म्हणजे याचा अर्थ असा आहे, सगळ्यांना जरी सुख पाहिजे असलं तर सुख शोधण्याचा मार्ग शोधला पाहिजे. आता प्रत्येक जण सुख संसारामध्ये पाहण्याचा प्रयत्न करत असतो. संसारामध्ये सुख आहे का भोग आहे? संसारामध्ये भोग आहे, सुख नाही. कारण काही माणसं भोगाला सुख समजतात. भोग जरूर असावेत, पण कोणताही भोग सुख कधीच देत नाही. कारण भोग हे आपल्याला गरजेनुसार पाहिजेत. आपल्याला भोगाची गरज आहे. घर पाहिजे, दार पाहिजे, गाडी पाहिजे, बंगला पाहिजे, हे भोग आहे सर्व सज्जनो. काही माणसं भोगालाच सुख समजतात, जीवन त्याच्यामध्ये बितवतात. काही माणसं जीवनामध्ये भोग नाही, ऐश्वर्य नाही म्हणतात आम्ही दुःखी. अरे दुःखी नाही तुम्ही, तुम्ही त्या भोगाला आणि सुख समजू नका. कारण त्याच्यामध्ये 2-3 प्रकार आहेत. तुकाराम महाराज जे आहेत, तुकाराम महाराजाकडे भोग नाही. म्हणजे याचा अर्थ तुकाराम महाराज परिस्थितीला पूर्वी फार मोठे श्रीमंत होते, तुकोबार आहे. परंतु काही काळानंतर परिस्थिती प्रतिकूल झाली. प्रतिकूल परिस्थिती झाली तरी महाराज भोगाला सुख मानत नव्हते. बरे झाले देवा निघाले दिवाळे, बरिया दुष्काळे पीडा केली. बरं झालं फक्त तुकोबारायणीच म्हणावे. बरं एखाद्याला नाही जमणार आहे. 10-5 हजाराची नुकसान झाली तर माणसाला झोप येत नाही. महाराज म्हणतात दिवाळी निघालं बरं झालं. नुकसान झाली तर झोप येत नाही, दिवाळी निघाल्यावर कसं होईल? ते भोगाला सुख मानत नव्हते. कारण जीवनामध्ये काही गोष्टी अनुकूल असतात, काही प्रतिकूल असतात. बरे झाले देवा बाईल कर्कशा, बरी दुर्दशा जनामध्ये.
बरं झालं बायको कर्कशा निघाली म्हटली, कारण महाराज म्हणतात तिच्या अनुतापाने मी भंडारा डोंगरावर जातो प्रभूचं चिंतन करतो. म्हणजे याचा अर्थ असा आहे ते भोगाला श्रीमंत म्हणजे सुख मानतच नव्हते. शिवाजी महाराजांनी विचार केला की तुकोबारायाची परिस्थिती जरा हलवली, आपण काहीतरी नजरांना पाठवून द्यावा, म्हणून महाराजांनी नजरांना पाठवून दिला. महाराजांनी सांगितले कशाला आणलाय? महाराज तुमच्या जीवनामध्ये सुख समृद्धी प्राप्त होईल. महाराज काय म्हणतात? आम्ही तेने सुखी म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी, येर तुमचे वित्त धन ते मज मृतिके समान. हे फक्त तुकोबारायांनी म्हणावं, दुसऱ्याला लाग नाही म्हणायचं. महाराज तेवढी ताकद नाही ना म्हणण्याची. हा, ते शब्द महाराजांना शोभू शकतात आणि त्याप्रमाणे त्यांचं जीवन सुद्धा गेलेलं आहे, नुसतं म्हणायचं नाही. आणि म्हणून तुम्ही फक्त विठ्ठल विठ्ठल म्हणा, आमच्या जीवनामध्ये सुख प्राप्त होईल. म्हणून महाराजाकडे भोग नाही, पण महाराजाकडे मध्ये सुख आहे. बरं, महाराज इतके सुखी आहेत, इतके सोय परमात्माच्या नामाने की भयंकर सुखी आहेत महाराज. हा एक प्रकार आहे. दुसरा प्रकार जो आहे, रावणाकडे मोठे भोग आहेत. किती भोग आहे रावणाकडे? 33 कोटी देव ज्याच्या ताब्यात आहेत. हा, एवढा ऐश्वर्यवान जो असणारा रावण, 1 कोटी म्हणजे काशा आणि तांब्याची सप्त कांचनाची शुद्ध सप्तकोटी, कोटी घरे ज्याची काशा आणि तांब्याची शुद्ध कांचनाची सप्तकोटी, असो इतकी तो म्हणजे ऐश्वर्यवान ते सांगायचे तात्पर्य. इतका ऐश्वर्यवान जो होते पण सुख नाही ना हो. रावणाला किती बायका होत्या? रावणाला 80,000 बायका होत्या म्हणतात. त्याचे नातू 1.25 काय. तू जर या वेळेला निवडणुकीला उभा राहिला असता आमदार म्हणून खासदार म्हणून, तर त्याला दुसरीकडे मत मागायची गरजच नव्हती. घरच्याच प्याल्यानं तो निवडून आला असता. इतका तो ऐश्वर्यवान होता, इतका तो समृद्धीवान होता, पण सुखाचा पत्ता नाही नो. 80,000 जरी बायका असल्या तरी सीता चोरण्याकरता गेला, तिला लंकेला आणलं, मेला नो. हा, काय फायदा झाला? तुका म्हणे ज्याची संपदा एवढी सांगा ते कवडी गेली नाही. त्याच्याबरोबर कवडी पण गेली नाही, सगळं सुख नाही. आता तिसरा प्रकार असा आहे, एकनाथ महाराजाकडे दोन्ही आहे, मात्र सुख आहे भोग आहे. नाथ बाबा फार मोठे ऐश्वर्यवान होते, जागीरदार होते, पण त्यांनी त्या ऐश्वर्याचं कधी सुख मानलंच नाही हो. प्रभू चिंतनामध्ये नाथ बाबा सारखं तर लिखाण महाराज एकाही संतांनी केलं नाही. म्हणजे याचा अर्थ महाराजांनी खूप म्हणजे नाथ भागवत केलेलं आहे, रामायण केलं महाराज, किती लिखाण केलं महाराजांनी. हा, कसा वेळ पुरली असेल, कसा वेळ गेला असेल. महाराज जीवन त्या ओव्या, नाथ बाबा सारख्या ओव्या रामायणातल्या 40,000 ओव्या म्हणतात. नाथ भागवतामध्ये 19,000 ओव्या म्हणतात. किती म्हणजे त्यांनी लोकांकरता जीवन खर्ची घातलं. पैसा होता त्यांच्याकडे, काही गरज नव्हती, त्यांना ऐश्वर्य होतं, आरामात जीवन जगले असते, पण ते ऐश्वर्याला सुख मानतच नव्हते हो. त्यांच्याकडे सुख होतं म्हणूनच भगवान परमात्मा वैकुंठातून आलेला आहे. ज्या सुखा कारणे देव वेडावला, वैकुंठ सोडून संत सदनी राहिला. धन्य धन्य ते वैष्णव सदन, म्हणजे धन्य धन्य ते वैष्णव सदन. असं जे सदन आहे नाथ बाबाचं, त्यांच्याकडे भगवान परमात्मा राहिले. ते सुखरूप असल्यामुळे भगवान परमात्मा सुद्धा त्यांच्याकडे राहिले. म्हणजे याचा अर्थ ते भोगाला सुख मानत नव्हते. मग ते कशाला सुख मानत होते? सुख कशाला मानत होते? ते सुख त्याला मानायचे. ते सुख देगा किरीटी दावी देईल तुझ दिठी, जे कात्म्याची भेटी जीवाशी होय.
ते फक्त सुख त्याला मानत होते. जीवाचं आणि आत्म्याचं एकीकरण झालं रे झालं की त्या ते सुख मानत होते. म्हणून आपुला तो एक देव करुणी घ्यावा, तिने विना जीवा सुख नहे. येरती माईके दुःखाची जनती, नाही आदि अंती अवसानी. मग तुम्हाला जर सुख पाहिजे असेल तर या कथेमध्ये, या भक्तीमध्ये परमात्माचा दास झालं पाहिजे. महाराजांना विचारलं, महाराज तुम्ही सुखी झालात? म्हटले हो. महाराजांनी त्यांनी सांगितलं, कशामुळे सुखी झालात? आम्ही त्याने सुखी किंवा आम्ही जीवनामध्ये परमात्मा दास करून घेतलेला आहे. परमात्माचा आम्ही दास झालेलो आहोत. परमात्माची आम्ही सेवा केलेली आहे. आम्ही ज्याचे दास त्याचा पंढरी वास. आम्ही ज्याचा वास केलाय त्याचा पंढरीला वास आहे म्हटले. तुम्ही पंढरपूरला जा आणि तुमचं जीवन सुखी करा. सुखा लागी करसी तळमळ, पंढरीशी तुझा एक वेळ. मग तू अवघाची सुखरूप होशी, जन्मोजन्मीचे दुःख विसरसी. सुखा लागी करशी तळमळ. तुला जर सुखच पाहिजे ना तर परमात्माचा दास हो. कारण परमात्माचा दास झाल्यानंतर निश्चित सुखाची प्राप्ती होत असते. देवाचा अवतार होय, दासा सुख दैत्या भय. ऐसे हे विषमाय हे न समाये तुझ माझे. भगवान परमात्माचा दास झालं रे झालं की निश्चित सुखाची प्राप्ती होईल. आणि म्हणून या भक्तीमध्ये 3 प्रकारचे मुद्दे पडतात दास्य भक्तीमध्ये. पहिला जो मुद्दा आहे, मनुष्याचा जन्म प्राप्त झाल्यानंतर त्याने कोणाचा दास व्हावं. दुसरा प्रकार असा आहे की भगवान परमात्माचा दास मनुष्याने का व्हावं. आणि तिसरा मुद्दा की भगवान परमात्मा हा कोणाचा दास होत असतो. या तिन्ही मुद्द्याचा विचार आपल्याला थोडक्यामध्ये करायचा. एकदा सर्वांनी भजन करा. गोपाल कृष्ण भगवान की जय. नारायण नारायण श्रीमन नारायण 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 श्रीमन नारायण नारायण नारायण. भजमन नारायण नारायण नारायण. हरि ओम नारायण 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 श्रीमन नारायण 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 श्रीमन नारायण नारायण नारायण. हरि ओम नारायण नारायण नारायण. सूर्य नारायण नारायण नारायण. हरि ओम नारायण नारायण नारायण. सूर्य नारायण नारायण नारायण. नारायण नारायण श्रीमन नारायण 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 श्रीमन नारायण नारायण नारायण. गोपाल कृष्ण भगवान की जय. मुद्दा पहिला, मनुष्य जन्म प्राप्त झाल्यानंतर त्याने कोणाचा दास व्हावा. मनुष्य जन्म प्राप्त झाल्यानंतर त्यांनी देवाचाच दास झालं पाहिजे. कारण परमात्माचा दास झाल्यानंतर त्याला निश्चित अशा प्रकारची सुखाची प्राप्ती होईल. तरीच जन्मायावे, तरीच जन्मायावे दास विठोबाचे व्हावे. दास विठोबाचे व्हावे, तरीच जन्मायावे. नाही तरी काय थोडी, स्वान सुकुरे
बापुडी, स्वान सुकुरे बापुडी, नाही तरी काय थोडी, तरीच जन्मा यावे दास विठोबाचे व्हावे. मनुष्य जन्माला आल्यानंतर त्याने कोणाचाही दास होऊ नये, परमात्माचा दास झालं पाहिजे, सुखाची निश्चित प्राप्ती होईल. पण माणसं कोणाचाही दास होतात हो. काही माणसं शरीराचा दास होतात, काही माणसं लक्ष्मीचा पैशाचा दास होतात, आणि काही माणसं संसाराचा दास होतात. यांचा दास होऊ नका. नागबाबा गोड सांगतात, सेव्यानी कृपाळू निज स्वामी तू दीन दयाळू, तुझी सेवा सांडोनी बरळो, मूर्ख केवळ अति मंद. मा बाबा म्हणतात, लोक काय विचित्र आहेत म्हटले. अरे देव एवढा असताना त्याचा दास होत नाही, माणसं कशाचाही दास होतात. सेव्य आणि कृपाळू, तू सेवा करण्यास योग्य आहे. तुझी सेवा करीन मनोभावे हो, माझे मन गोविंदी रमले हो, माझे मन गोविंदी रमले रमले ओ, नवसी माझे नवसी ओ. असो देवाचा दास झालं पाहिजे. देव म्हणजे सेवा करण्यास योग्य आहे. तो कृपाळू आहे भगवान परमात्मा. त्याला बोलवलं की भगवान परमात्मा लगेच धावून येत असतो. गजेंद्र करता भगवान परमात्मा धावून आला की नाही. कृपाळू म्हणजे भगवान परमात्मा हा कृपाळू आहे, आणि तो कोणाही करता भगवान परमात्मा येत असतो. गजेंद्र करता आला, उत्तरे करता आला भगवान परमात्मा, द्रौपदी करता भगवान परमात्मा आला. कनवाळू कृपाळू भक्ता लागी मोही, गजेंद्राचा धावा तो केला विठाई. असा सेव्य आणि कृपाळू. निज स्वामी तू दीन दयाळू, तो दीन दयाळू आहे. स्वामी जगाचा मालक आहे. याच्या सत्तेनं सगळ्या गोष्टी चालत असतात. भगवान परमात्मा अतिशय दयाळू आहे. याचा दास झालं पाहिजे, सुखाची प्राप्ती होईल. पण माणसं शरीराचा दास होतात, काही लक्ष्मीचा दास आणि काही संसाराचा दास होतात. शरीराचा दास होऊ नये असं नाही. शरीर जे आहे कधीतरी जाणार आहे. पहा, हे मरकळी शरीर, समजलं का. मृत्यून विचारी गुणदोष न म्हणे देश विशेष, न पाहे रात्र आणि दिवस करीनाश तत्काळ. धरून या जन्म मूळ अखंड लागला से काळ, लवमेश पळपळ काळ वेळ साधित. म्हणजे शरीर जाणार आहे, शरीर कधीतरी पडणार आहे. हो, समजलं का. कधीतरी शरीर मरणार आहे. एका गावामध्ये कीर्तनकार सांगत होते, सगळे लोक मरणार आहेत, सगळे लोक मरणार आहेत. सगळे लोकांना दुःख वाटू लागलं की आपण कधीतरी मरणारे, शरीर जाणार आहे. पण एक बाई मोठ्याने हसू लागली, तिला रडू येत नव्हतं. मग कीर्तन संपल्यानंतर ती दर्शन आली. मग कीर्तनकारांनी विचारलं, बाई सगळे लोक रडत होते, तू हसत का होती. म्हणली, महाराज तुम्ही काय म्हणाले, या गावातले सर्व लोक मरणार आहेत. मग मी या गावातली नाही म्हटले, मी कीर्तन ऐकायला आलेली आहे. नाही काही येडी हळद आता ही. अरे याचा अर्थ तू नाही, याचा अर्थ सगळे मरणार आहेत. वा, या देहाला काळ आहे, या देहाला काळोबान येणार आहे. म्हणजे याचा अर्थ असा की हे शरीर जाणार आहे. म्हणजे याची दास होऊ नका, म्हणजे या भोगांना त्यागावे. याचा जास्त भोग घेऊन याचा त्यागही करू नये. हे शरीर फार महत्वाचं आहे आणि म्हणून हे जाणार आहे. म्हणून महाराज एका ठिकाणी म्हणतात, हे शरीर जे आहे, शरीर दुःखाचे कोठार, शरीर रोगाचे भांडार, शरीर दुर्गंधीचे सार, नाही शरीरा पवित्रायसे. असो शरीर हे दुर्गंधीचे सार आहे, शरीर दुःखाचे कोठार आहे. सगळे रोग या शरीरामध्ये आहेत. याची सेवा करून काय फायदा हो, की याच्यापासून सुख तर प्राप्त होणार आहे. आणि म्हणून
शरीराची सेवा करायची नाही. कारण याला 3 नाश आहे. एक पडता नाश आहे, स्वभाव नाश आहे आणि परतानाश, स्वभावनाश. आणि अशा परतानाश आहे, स्वभावनाश आहे आणि हा दुसऱ्याकडून मरणार आहे. परतानाश म्हणजे एखाद्याकडून मारणार आहे, गाडीचा ऍक्सिडेंट झाला, काही झालं, अशा प्रकारचा परकानाश आहे. स्वभावनाश हे स्वभावता अशा प्रकारचं जाणार आहे. स्वभावता हे शरीर त्याचं जाणार आहे. शरीर जाता गवे हे नाशवंत स्वभावे, म्हणून तो अजून जावे पंडू कुमारा. सासूबाईने आपल्या जावाई करता आंबे आणलेले. जावाईना फोन केला येतो, पण काही कारणास्तव फोन केला मी 7-8 दिवसांनी येतो. तिला वाटलं आंबे तसे ठेवाय आपल्या कपाटात. तिनं आंबे कपाटात ठेवले. जावाई 8 दिवसांनी आले. आंबे तसेच राहिले असतील का? ते सडून गेले. स्वभावतानाश आहे, परतानाश आहे. त्यानंतर स्वभावतानाश आहे माणसाचा, परतानाश, स्वभावतानाश आणि आश्रयनाश आहे. पुन्हा आश्रयनाश म्हणजे भिंत आहे, भिंतीवरती चित्र सुंदर पैकी काढलेले आहे आणि ती भिंत पडून गेली. भिंत पडून गेल्यानंतर ते चित्र राहील को? पडून गेली भिंती चित्राची केवळ होय माती. म्हणून या शरीराला 3 नाश आहे, परतानाश, स्वभावनाश, आश्रयनाश असे 3 नाश आहेत. म्हणून याची सेवा करायची नाही. परंतु याची सेवा केल्यानंतर दुःख प्राप्त होतं. जर आपण याच शरीराला जर परमात्माचा दास केलं तर सुख प्राप्त होतं. म्हणजे हे शरीर दुःखही देतं आणि हेच शरीर सुख पण देतं. शरीर उत्तम चांगले, शरीर सुखाचे घोषुले, शरीर साध्य केले होय केले, शरीरे साधिले परब्रह्मा. शरीर उत्तम चांगले. अरे शरीर उत्तम चांगले, कारण या शरीराचे जर तुम्ही म्हणजे या शरीराला जर दास परमात्माचा बनवला तर सुख प्राप्त होतं पहा. कारण या शरीराने परमात्मा होतं, या शरीराने आपल्याला मोक्ष प्राप्त करून घेता येतो. म्हणून हे शरीर चांगलं आहे. येण्याची शरीर शरीरा येणे सरे, किंबहुना येर झारे चिरा पडे. किती उत्तम चांगले शरीर महाराज हे. या शरीराने अशा प्रकारचा परमात्मा प्राप्त करून घेता येतो. म्हणून या शरीराला परमात्माचा दास बनवा. परमात्माचा दास बनायचं म्हणजे काय करते? सेवा करायची. करे करावे हरिपूजन, चरणी देवालय गमन, घ्राणे तुलसी आमोदन, जी हरिचरण पूजिजे. मने करावे हरीचे ध्यान, श्रवणे करावे कीर्ती श्रवण, जिव्हे करावे नामस्मरण, हरी कीर्तन अर्निशी. सेवा करा, करे करावे त्याचे पूजन करा करानी. चरणी देवालय गमन, आपल्याला प्रभूंना पाय दिलेले आहेत. रोज मंदिराच्या दर्शनाला जात जा गावातल्या. नाही वर्षाला पंढरपूरला जाता येत तर गावातल्या मंदिराला काही लोक महाराज घरच सोडत नाही. घर ते तेव्हा सोडतात मेल्यानंतर. अरे देवाच्या मंदिराकरता घर सोडलं पाहिजे. एकदा दिवसातून एकदा तरी त्या आपल्या दैवताचं दर्शन घेतलं पाहिजे. असो करे करावे हरिचरणी देवालय गमन, घ्राणे तुळशी आमोदन, म्हणजे तुळशीचा सुगंध सेवन करा, गळ्यामध्ये तुळशीची माळ घाला. मने करावे हरीचे ध्यान, मनाने प्रभूचं ध्यान करा. माणसं ध्यान करत नाही असं नाही, माणसं ध्यानच करतात पण विषयाचं करत असतात पा. म्हणून विषयाच्या ध्यानाने अधोगती प्राप्त होईल. मने करावे हरीचे ध्यान, श्रवणे करावे कीर्ती श्रवण, भगवान परमात्माचे गुण कानाने ऐकले पाहिजे. म्हणजे असं जे केल्यानंतर हे भगवान परमात्माचा दास होणं आहे, त्याची सेवा करणं आहे. म्हणून असं झाल्यानंतर भगवान परमात्माचा म्हणजे या शरीराला जर दास केलं तर सुखाची प्राप्ती होते असते. म्हणजे हे शरीर सुखही देतं आणि दुःखही देतं. जगातली कोणतीही वस्तू सुखदुःखाला कारणीभूत आहे पहा. सर्प घ्या, सर्प सुखाला कारणीभूत आहे का दुःखाला? सर्प पाहिल्यानंतर दुःख प्राप्त होतं, दुःखाला कारणीभूत. पण तोच सर्प जर
त्या गारुड्याने म्हणा मादरेने पकडला तर त्याचा पोट भरण्याचा धंदा सुरू होतो. म्हणजे याचा अर्थ तो सुखाला कारणीभूत होत असतो. पाणी आहे, पाणी पाणी सुद्धा सुखदुःखाला कारणीभूत आहे. जीवनाची उदक विशी होय मारक, मिर्या माझी तिख उशी गोड. जीवनाची उदक, आपल्याला पाणी पिलंच पाहिजे, त्याशिवाय शरीर चालत नाही. पण त्याच जर पाण्यामध्ये जर आपण विष टाकलं तर ते पाणीच मारण्याला कारणीभूत असतं. तेच पाणी गोड होत असतं, तेच पाणी अशा प्रकारचं मिरचीला तिखट होत असतं. म्हणजे एकच पाणी आहे. दुसरं उदाहरण असं महत्वाचं आहे का जो पाऊस पडत असतो अशा प्रकारचा नक्षत्रामधला, स्वातीची उदक का स्वातीचे उदक शुक्ती मोती व्याळी विख, तैसा सज्जनासी मी सुख दुःख तो अर्जन दुर्जनासी. अरे का स्वातीचे उदक शुक्ती मोती व्याळी विख, तो स्वातीचा नक्षत्रातला पाऊस पडत असतो, शिंपल्यामध्ये पडत असतो, समुद्रामध्ये त्याचे मोती तयार होतात. आणि तोच थेंब जर सर्पाच्या मुखात गेला तर विष तयार होत असतं. भगवान परमात्मा मानतात मी सुद्धा सुखदुःखाला कारणीभूत आहे. म्हणजे भक्ताला सुख देतो आणि दुर्जनाला दुःख देत असतो. आणि खरंच आहे, देव सुद्धा सुखदुःखाला कारण आहे. भूतानाम देवचरितम सुखाय दुःखाय च, सुखाय वै साधूनाम त्वादृशात्मच्युतात्मना. भूतानाम देवचरितम, देव अवतीर्ण होत असतो सुखाय दुःखाय च, पण सुखाय वै साधूनाम, जे साधू अवतीर्ण होत असतात ते सुखा करताच एक जगात एकच वस्तू अशी आहे, फक्त साधू सुख देतात, कोणीही सुख देत नाही. जे हिताहित देखती हानी कौनाची घेपती, पुसोनी सीन हरती देती सुख. म्हणून जगामध्ये संत महात्मे सुख देत असतात. थोडक्यात सांगायचं म्हणजे एकाच वस्तूची जर आपण म्हणजे दास झालो आणि त्याच वस्तूला जर दास देवाचा केलं तर सुखही प्राप्त होतं, दुःखही प्राप्त होतं. म्हणून शरीर जे आहे याची सेवा न करता या शरीरालाच भगवान परमात्माचा दास बनवा. दुसरा प्रकार असा आहे की आता काही लोक लक्ष्मीचा दास होतात पहा. आता लक्ष्मीचा दास म्हणजे पैशाचा दास, पण मुळातच ही लक्ष्मी सुखदुःखाला कारणीभूत आहे. बरं, काही वेळेला सुख देते आणि काही वेळेला ते दुःख देत असते. द्रव्यापासी अधिव्याधी, द्रव्यापासी अधिव्याधी, द्रव्यापासी म्हणजे द्रव्यापाशी अधिव्याधी आहे. द्रव्य हे अधिव्याधी निर्माण करणार आहे. द्रव्यापाशी सलोभ क्रोधी असत्य निर्वधी उद्धवा, हे द्रव्यापाशी सलोभ कोर आहे, क्रोध हे म्हटले. म्हणजे सलोभ आहे तो द्रव्य असणारा, ज्याच्याकडे द्रव्य आहे तो मनुष्य क्रोधी असतो पहा. स्थैहिंसा अनुतद्दंभ काम क्रोध स्मयो स्मदा भेदो वैरमय विश्वास संस्पर्धा व्यसनानी च. हे जे 15 अनर्थ सांगितलेले आहेत ते पैशाच्या पाठीमागे. जेवढे पैसे माणसाकडे असतील तो लोभी बनत असतो, तो क्रोधी बनत असतो. द्रव्यापाशी अधिव्याधी, द्रव्यापाशी दुष्ट बुद्धी, द्रव्यापाशी सलोभ क्रोधी असत्य निर्विधी उद्धवा. हे उद्धवा, अरे हे सलोभ क्रोधी आहेत, हे लोभी माणसं आहेत. लोभी माणसं दान धर्म कधीच करत नाही पहा. त्याचा पैशाचा उपयोग ते कधीच करत नाही. लोभ हे अंतकरणामध्ये इतका लोभ आहे. भागवतामध्ये कदरीव नावाचा एक ब्राह्मण आहे पहा, तो फार श्रीमंत होता. त्याला पहिले तितिक्ष ब्राह्मण म्हणायचे, पण तो इतका चिकट होता की जेवायला बसला आणि जेवताना जर त्या वाटीमध्ये जर माशी पडली, तुपाची वाटी आहे, त्या तुपाच्या वाटी जर माशी पडली तो 2दा चोखाचा मग फेकायचा. असा दान देईल का हो? असा दान नाही. त्या लोभ आहे त्याच्या अंतकरणात, पैशाचा उपयोग तो चांगला करत नाही. आणि मग अशा माणसाला लोक म्हणतात चला पंढरपूरला, चला पंढरपूरला. तो लोभ येत नाही पंढरपूरला.
आणि बरेच लोकांनी काढलं व काही कारण सांगायचं, यावर्षी माझ्या मुलीचं लग्न आहे, दुसऱ्या वर्षी माझ्या नातवाचं वाढत दिवस आहे, अमुक आहे, तर मग काही सांगायचं. पण लोकांनी काढलं वारकरीने आणि तो पंढरपूरला गेला. पंढरपूरला गेल्यानंतर सकाळी स्नानाला गेल्यानंतर पांडुरंगाने विचार केला, याला आता 1000 रुपये आपण मागितला पाहिजे. म्हणून देव निघाले. रुक्मिणी सांगितलं कुठे चालत? म्हटलं लांबून एक मनुष्य आला, बऱ्याच दिवसाचा, त्याला रुपया मागायला जातो. ती म्हटली हे पैसे आपले नाहीत म्हटले, हे पैसे. मग जातो म्हटले. रुक्मिणी सांगितली कशाला जातात लोक? दर्शनाला जातात. नाही म्हटलं जाऊन तर येतो. आणि नामदेवला उभं केलं. नामदेवा उभी विटेवर उभा राहा. मग सकाळी काकडा सुरू होईल, लोक येतील, ओवळायला सुरुवात करतील. एखाद्या वेळेला बोलता बोलता ती जी काकड्याची फाटली असते ती तुझ्या तोंडाला लागल, हाळ लागल तर मागं सरकशील, म्हणजे नाही सरकणार. आणि काकडा झाल्यानंतर बशीमध्ये डोण्याचा गोळा ठेवतात बडवे आणि ते तोंडाला लावतात. जी बाहेर काढशील नाही तर तुला ओळखतील. न म्हटलं नाही काढणार. आणि देवाने पांडुरंगाचं, म्हणजे त्या पांडुरंगाने वयाचं रूप घेतलं वासुदेवाचं आणि आले त्या माणसाकडे. त्याचे स्नान करत होता, धोतर नेसत होता आणि लगेच आवाज काढला, पंढरीच्या पांडुरंगा आळंदीच्या ज्ञानोबाला. त्यांनी सांगितलं हे लोक तुला दिसत नाही का बाकीचे? म्हटले हे लोक दरवर्षी येतात, तुम्ही नवीन आलात. ते म्हणजे कसं ओळखलं? आता मला नाही, देव म्हणला मला नाही ओळखायचं तर कोणला येईल हो? सांगितलं 1000 रुपये द्या. तो लोभी होता, चिकट होता, पैसेवाला होता, पण त्या दुःख भोगत होता, पण त्याला दान धर्म करायची इच्छाच नाही. ते म्हटलं पैसेच नाही मजो. खोलीवर? म्हटलं खोलीवर पण नाही. तू जर आमच्या गावी आला तर देईल तुला रुपये. आता त्याला वाटले कशाला येईन एवढ्या लांब. यात्रा संपली. पांडुरंगाने सांगितलं रुक्मिणीला जाऊ का त्या रुपया मागायला? ती म्हणली कशाला जाता? इथं देईल नाही तर तिथं कसं देईल? म्हणजे जाऊन ते येतो. आणि लगेच 15 दिवसानंतर चौकात उतरलाय, बसलेलोच होता. अरे म्हटलं हा तर वासुदेव आला, याला आपला पत्ता कोणी सांगितला? लगेच घरी गेला. तो मनात मला पंढरपूरला रुपये दिले नाही तर इथं कसा दिलो? घरी गेला, बायकोला सांगितलं तो आला वासुदेव. ती बाई दानशूर होती, तिनं सांगितलं द्या ना 1000 रुपये, काही एवढ्या लांबून आला. नाही नाही म्हटले नाही द्यायचा. आणि मग तो येईल ना घरी. म्हटले मी मेलेलं सोंग करतो, तू रडायचं सोंग कर म्हटले. आणि मुलं 2-2 फटके दे म्हटले, ते आपोआप रडतील म्हटले बा. आणि केला त्याने प्रयोग. आला वासुदेव. पंढरीच्या पांडुरंगाला आळंदीच्या ज्ञानोबाला पैठणच्या एकनाथाला. त्या बाईनं आवाज काढला, बरे होते ना? बरे होते ना? वासुदेव म्हणला काय झालं बाई? गेले म्हणले आत्ताच अटॅक आला. देव म्हणलं काय बदमाश मनुष्य हा, पण आता काय करावं? देव बसला बसला. ती बाई म्हणते जा आता. पण देव होता तो म्हणला बाई मेलेले माणसं गेल्यानंतर फोन करतात, अमुक करतात, तमुक करतात, पत्र पाठवतात, मी तर आनिशा चालू याची माती करून जातो म्हटले. आता माती म्हटल्यानंतर बाई म्हणले लवकर रुपये द्या. तो माती करून जायचा म्हणतो. शांत बस म्हटली, त्याच्या बापाला रुपये द्यायचा नाही. आता अर्धा तास झाला. तो वासुदेव म्हणला बाई पाहुणे रावळे येतात, तुम्ही रडायचं काम करा, मी पाणी ठेवायचं काम करू का मढ्याला? आणि त्या इतकं त्याने गरम पाणी केलं बा वासुदेवानी. त्या पाण्यात दिवसन घेत नाहीत म्हणतात. आणि मग तिनं पाहिलं, मरता का काय? म्हणजे पाणी गरम, रुपये देऊन टाका. तो मला शांत बस, याला रुपये द्यायचा नाही. त्या पठ्ठ्याने गरम पाणी अंगावर घेतलं, पण हुका चुकोय केलं नाही हो. वासुदेव मला आता काही रुपये मिळण्याची शक्यता दिसत नाही भाऊ. त्याला ताटीवर बांधलं, स्मशानात चाललं. आता मेलेले माणसं ताटीवर लोक पाहत असतात का? वासुदेवने हळूच पाहिलं. हा त्या याने कोणी पाहिलं? त्या वरच्या मढ्याने, की अरे हा वासुदेव कुठे म्हटले वा. पाहतो तो सर्वाच्या पुढे येतो वासुदेव. बाबा बाबा हा तर पुढेच म्हटला वा. आणि मग ते चिता वगैरे ते जी पेटवलेली आहे, तयार केलेली आहे, आणि त्या सरणावरती ताटिका ठेवलेली आहे, ती ताटी. आणि मग बराच वेळ झाला. ते वासुदेव म्हणता बाई मला लांब जायचं, जरा याला अग्निदहन द्या म्हटले मला. तर ती बाई मनात म्हणती नवऱ्याला पेटू तरी कशात जवून तो हो. वेळ होता होता वासुदेव मला मी पेटू का, मी पेटू का म्हणल्यानंतर ती बाई म्हटली सावध झाले का? म्हणले शांत बस, रुपये द्यायचा नाही. आणि त्याने ते खरोखर बॉयलर पेटवलं ना कारखान्याचं. मग हळूच म्हटले आता पेटलं. त्यांनी सांगितलं रुपये द्यायचा नाही. पण या वासुदेवाला दया आली. तो वासुदेव म्हणला बाबा 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 हे सद्ग्रस्ता रुपया सुटला म्हटलं माझा. आणि हाल म्हणतो पठ्ठ्या उठला.
उडी टाकून दिली, रुपये दिला नाही, हे लोभी माणसाचं काम महाराज. इतके श्रीमंत असतात. द्रव्यापाशी आधी द्रव्यापाची सलभ क्रोधी, पण याने काय रुपये दिला नाही. म्हणून द्रव्य ज्याच्याकडे आहे त्याला दुःख प्राप्त होत असतं, सुख प्राप्त होत नाही. मग असं जे द्रव्य आहे ते सुख कशाने प्राप्त होईल? तर सुख त्याने प्राप्त होईल, या पैशाचा उपयोग देवा करता करा. या पैशाला देवाचा दास बनवा, तुम्हाला सुख मिळाल्याशिवाय राहणार नाही. जोडून धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेच कार्ये. उत्तमची गती तो एक पावेल, उत्तम भोगील जीवखाने. उत्तम भोगील जीवखाने. पैशाचा उपयोग नीट करा, नक्कीच सुख प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. व्यवहार करा चांगला. त्या व्यवहाराचे 2-3 प्रकार आहेत. एक पहिला व्यवहार असा आहे, व्यवहार हा सुखाचा आहे पा, पण सुखाचा व्यवहार जरी असला तर त्याला दुःख प्राप्त होतं. म्हणजे असं कसं हो, परमार्थ करणं हा व्यवहार सुखाचा आहे, पण परमार्थ करत असताना वागत नीट नाही हो. समजलं का? भजन ते ओंगळवाणी नरका जाणे चुके ना. परमार्थ भजन करणं सुखाचा व्यवहार आहे, पण दारू पिऊन भजन करतो, नीट भजन करत नाही. काय करसे कुशल गायन अंतरी मलिन कुबुद्धी ते. अरे गायन जरी तू चांगलं करता असं, पण तुझं अंतकरण कुबुद्धी आहे. तुझ्या अंतकरणामध्ये चांगली बुद्धी नाही. चांगल्या बुद्धीने जर गायन केलं तर म्हणजे सत्कर्म तयार होईल, पण तू कुबुद्धीनं गायन करतोस. भजन म्हणजे शुद्ध, म्हणजे भजन भगवान परमात्माचं जर भजन करायचं असेल, देह शुद्ध करून भजनी भजावे. अरे देह शुद्ध केला पाहिजे. मंदिरात भजनाला जायचं असेल, कथेला ऐकायचं असेल तर लघवी केल्यानंतर चूळ वगैरे भरायचं, मग पवित्र होऊन यायचं. आणि कथा ऐकायची, भजन करायचं नाही तर मग देह शुद्ध करून भजन. आणि काचे नाठवे गुणदोष, गुणदोष ते काढता कामा नाही. काही भजने काय गेले की लगेच गुणदोषाला सुरुवात करतात, चांगली गोष्ट नाही ती. देवाकरता भजन केलं पाहिजे, सद्गती प्राप्त होईल. आणि म्हणून व्यवहार हा चांगला आहे, पण वागत चांगलं नाही, तुला दुःख प्राप्त होईल. आता दुसरी गोष्ट, काही व्यवहार दुःखाचे आहेत पहा, पण व्यवहार जरी दुःखाचा असला तर सुखाची प्राप्ती होते. गरोदर जी स्त्री असते तिला किती वेदना आहे हो, किती त्रास आहे महाराज बाळ जन्माला येईपर्यंत. इतक्या वेदना आहेत, इतक्या वेदना आहेत दुःखाच्या. परंतु माऊली असं म्हणतात, वैशीच्या शेवटी एकची वांझोटी, मग मोहाचे त्रिपुटी नाचू लागे. बऱ्याच दिवसापासून तिला मुलगा नव्हता, पण योगायोगाने तिला मुलगा झाला, सुखाची प्राप्ती झाली. तिसरी गोष्ट, व्यवहारही दुःखाचा आणि फलही दुःख. संसार दुःखाचाच आहे, आणि संसाराचं फल काय हो? या फलना चुंबिता फुलना तुरुंबिता, जे काही पंडसुता रुखाची हा. अरे म्हणजे व्यवहारही दुःखाचा, आणि त्याला अशा प्रकारचं, आणि काय आहे दुःख, फल पण दुःख आहे. म्हणून व्यवहार जो दुःखाचा आहे, फल दुःख आहे. पण चौथा प्रकार जो आहे मात्र, व्यवहारही सुखाचा आहे आणि फलही सुख आहे. बरं, सुखाचे व्यवहारे सुख लाभ झाला, आनंद कोंदला मागे पुढे. सुखाचा व्यवहार परमार्थ करणं, वारी करणं, सप्ताह करणं, महाराज सुखाचा व्यवहार आहे. आणि सुखाचा व्यवहार झाला रे झाला की तुम्हाला सुख प्राप्त होईल. पांडवांनी आपल्या जीवनामध्ये पैशाचा उपयोग कशा करता केला? यज्ञ करता केला, राजशी यज्ञ केला. आणि राजशी यज्ञ केल्यानंतर पांडवांना सुखच प्राप्त झालं. दुर्योधनाने ते पैशाचा उपयोग चांगला केला आणि त्यांना दुःख प्राप्त झालं. म्हणजे पैशाचा उपयोग तुम्ही कसा करता त्याच्यावर अवलंबून आहे. पैशाचा उपयोग जर तुम्ही सत्कर्म करता केला तर सुख, तोच पैसा जर तुम्ही वाईट मार्गाला नेला तर तुम्हाला दुःख प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून तीच लक्ष्मी सुख दुःखाला कारणीभूत असते.
म्हणून परमात्माचा दास आहे आणि पांडव झालेले त्यांनी राजशी यज्ञाची तयारी सुरुवात केली. फार मोठा इतिहास असल्यामुळे राजशी यज्ञाला सुरुवात झाली आणि झाल्यानंतर तो यज्ञ करायचा म्हणजे सगळी संपत्ती जिंकून आणावी लागते राजाची. चारी भाऊ चारी दिशेला गेले, सगळी संपत्ती जिंकून आले. पण भीम ज्या वेळेला पूर्वेला गेला होता त्यावेळेला परमात्माने कृष्णाने विचारलं, भीमा तू पूर्व समुद्रापर्यंत गेला? म्हटले हो. सगळे राजे जिंकले? हो. पण देवाला माहिती जरासंध नावाचा राजा जो याला जिंकल्या जाणार नाही, त्याचं मरण मला माहितीये. काय तू जरासंधाला जिंकलं का? म्हणले त्याला मारून येतो. नाही, कसा मारतो आम्हाला बघू दे म्हटले. श्रीकृष्ण परमात्मा अर्जुन आणि भीम निघालेले. याने एका ब्राह्मणाचे रूप धारण केले. ओम भौती विषान देई, मगध देशाचा राजा आहे जरासंध. ओम भौती विषान देई म्हटल्याबरोबर त्यांनी अन्न आणलेलं वाढायला सुरुवात केली. पण यांना अन्नाची भिक्षा नव्हती पाहिजे, यांना युद्धाची भिक्षा पाहिजे होती. त्यांनी सांगले, राजा आम्हाला युद्धाची भिक्षा दे, अन्नाची नको. युद्धम नवदेही राजेंद्र दोन दिवस गेले म्हणण्याचे युद्धार्थीनो वयम प्राप्त राजा न अन्न कांक्षिणा. आम्ही अन्नाच्या इच्छेने आलो नाही, युद्धाची भिक्षा दे. ऐकता जरासंध कोपल अंतरी क्रुद्ध असला म्हणे मूर्खांनो रानाला इच्छिता तरी का पुढे. तो म्हणजे देव भक्त होता पण आसुरी होता, ध्यानात ठेव. ब्राह्मण भक्त होता तो पण आसुरी होता तो. दंभोदर्प भमानश्च क्रोध पौरुषमेवच अज्ञानम चाभिजातस्य पार्थ संपदाम आसुरीम. ही 6 आसुरी गुण आहेत. आणि म्हणून त्यांनी सांगितलं तुम्हाला मरायचं काय म्हटले? नाही, आणा म्हटले युद्धाची भिक्षा. आणि मग युद्धाला करणार ते तुम्ही कोण? म्हटलं ज्याच्याबरोबर तू 17 वेळेस युद्ध केलं, मी भगवान श्रीकृष्ण. तुझ्याशी नाही म्हटले मी. एका पहिलवानी एका पहिलवान 10 वेळेला पाडलं. 11दा त्याला काहीला हात द्यावं नाही का, तंगड मोडायचा पुन्हा. तू मला 17 वेळेला हरवलं, मी तुझ्याशी युद्ध करणार नाही आता. मग हा कोण? म्हटले अर्जुन आहे. आणि हा त्याचा मोठा भाऊ म्हटले भीम. भीमाशी युद्ध करतो म्हटले मी. थोडक्यामध्ये भीमाचं आणि जरासंधाचं युद्ध झालं. 1 दिवस झाला, 2 दिवस झाले, 3 दिवस झाले, भीम मरत नाही, तो जरासंध मरत नाही. मग भीम जागा करायचं, देवा कधी मारणार आहे? म्हटले झोप, उद्या मारणार आहे म्हटले. भाऊ हे खुशाल झोपायचं, याला काय झोप येते हो? युद्धाच्या त्या गदेच्या तडक्या खाऊन मरायची पाळी आली त्याची. मग पुन्हा विचारलं, अरे रात्रीच्या वेळेला कृष्णा कधी मारणार आहे? उद्या मारणार आहे. भीम म्हणला आता याला विचारायचंच नाही. जगन्नाथ कहने लगे मत घबरावो तात, जरासंध की मौत में अभी बाकी रात. नाही मेला. रात्रीच्या वेळेला भीम जीव द्यायला निघाला. भीमाचा पाय आणि कृष्णाच्या पायावर पडल्यानंतर कोण आहे म्हटलं? भीमे. पुढे झाला जीव द्या. अरे उद्या मारण्याची चिंता करू नको. युद्धाला सुरुवात झाली. आणि मग भीमाने पाहिले, देवा आता नको परीक्षा पाहू माझी. ऐसे वर्म मज दावी नारायणा अंतरीच्या खुना प्रगटून. याचं वर्म सांग, हा कशाने मरणार आहे? भगवान परमात्म्याने 2 ढगळे म्हणा 2 छड्या हातात घेतल्या आणि सांगितलं की याला मार आणि ह्याच्या शरीराचं एक भाग डावीकडे फेक आणि एक भाग उजवीकडे फेक. मग एक भाग त्यांनी छडी उजवीकडे फेकली, डावीकडे फेकली. आणि मग हा मारावा त्या केळीची परीक्षितीने प्रश्न केला, महाराज याचं मरण असं कसं म्हटलं बा? हा, त्याचं मरण एकच असं आहे की या जरासंधाच्या बापाचं नाव बृहद्रथ. या बृहद्रथाला काशी राजाने 2 मुली दिले होते आपल्या. आणि काही काळ गेल्यानंतर त्याला मुलगा होत नाही हो. म्हणून बृहद्रथ थोडे चंड कौशिक मुनी आहेत, ऋषी आहेत, ते त्यांच्याकडे गेले. सांगितलं महाराज मला मुलगा नाही. ऋषीला दया आली, जा हे फल घे, तुझ्या पत्नीला खायला दे म्हणजे मुलगा होईल. म्हणून त्यांनी ते फल घेतलं. फल म्हणजे याचा आता आशीर्वाद घ्यायचा. फळाने पोरं होत नसतात, साधूचा आशीर्वाद लागत असतो. आणि मग आता त्याला 2 बायका होत्या. त्याला वाटलं हिला द्यायला तर हिला राग होईल, हिला द्यायला तर तिला राग येईल म्हटले. मग त्याने ते फल चिरलं पहा आणि दोईला खायला दिले. त्या साधूच्या कृपेने 2 गर्भ पोटात राहिले, पण अर्धे राहिले. आणि त्या ज्या वेळेला प्रसूत झाले ते 2 अर्धे शकलं.
मुलाचे, त्या उकरड्यावर फेकून दिले. जरा नावाची एक राक्षसीने तिनं त्यावेळेला सांधलं, त्याचं ऑपरेशन केलं पहा. आणि म्हणून याच्या शरीराचे दोन भाग आहेत ना, दोन्हीकडे अशा प्रकारचे फेकल्यानंतर हा मरणार नाही, तसा मरणार नाही. याच्या शरीराचे दोन भाग पूर्वी जरा राक्षसीने जुळवून जरासंध केला निर्माण, हा मारावा त्याच रीती. मारलेले आहे. राजाची सुटका केली. सहदेव नावाचा त्याचा मुलगा तो बरोबर घेतला आणि राजर्षी यज्ञाला सुरुवात केली. आता राजर्षी यज्ञ जो असा आहे महाराज की तिथे सूत्रबद्ध कारभार होते. कोणाने कोणतं काम करावं हे सूत्रबद्ध भगवान परमात्माने वाटून दिलं होतं, सगळ्यांना वाटून दिलं होतं. दुर्योधना खजिन्याचा मालक होता, तो कॅशियर होता त्यातला, त्याच्या हातात रेषा होती पहा. एकदा पैसा आला की पैसा जातच नव्हता, जन्मठेप. काहीच्या हातात अशी रेषा आहे की पैसा निघतच नाही, हा मेल्यावरच निघतो म्हणतात बा, पैसा बाहेरच निघत नाही काहीचा. तसा हा कॅशियर होता दुर्योधन. आणि सगळ्यांना भीमाला अमुक काम दिलं, स्वयंपाक म्हणजे वाढण्याचं काम दिलं, द्रौपदीला वाढण्याचं काम दिलं, सगळ्यांना सगळे कामं दिले. आणि कर्णाला मात्र दान देण्याचं काम दिलं बा. कर्ण हा दान देणारा होता, अतिशय पवित्र. आणि तो कर्ण असल्यामुळे राजर्षी यज्ञ सुरुवात झाली. एक एक घंटा स्वर्गामध्ये वाजत होता. वाजत असल्यामुळे प्रकार असा सगळ्याचे अंतकरण पवित्र झाले होते, पण दुर्योधनाचं अंतकरण मात्र पवित्र झालं नव्हतं. भगवान श्रीकृष्ण परमात्मा एक दिवस म्हटले, अर्जुन धर्मराज आणि तुम्ही दुर्योधना माझ्याकडे या. आणि दोघ जण आलेले इथे. मग धर्माला सांगितलं, या यज्ञातला एखादा मनुष्य वाईट पाहुणा आणा बरं. ठीक आहे म्हटले, वा वाईट पाहुणा आणा. मग धर्म सगळीकडे पाहत होता. त्या धर्माला सर्वांमध्ये परमात्मा दिसत असल्यामुळे वाईट कोणी दिसत नव्हतो. सर्वभूती पाहे एक वासुदेव, पुसुनिया ठाव अंतेचा तोची संत साधू ओळखावा निका. सगळीकडे देवाजवळ आले. देवा एकही मनुष्य वाईट नाही हो, सगळे देवच आहेत, सगळे भगवत रूपच आहेत, एकही माणूस चांगला वाईट नाही. ठीक आहे बसा. दुर्योधना, या यज्ञातला एखादा मनुष्य वाईट पाहून आणा. हा बाह्य अंगाने पाहत होता. काही लोक झोपले होते, काही लोक काय करत होते, काही लोक काय मूर्ख लोक म्हटले बा, इथे काय झोपायला आले काय? काही खात होते, उभ्यानीच खात होते, काही उभ्यानीच चहा पित होते. ती म्हणजे काय मुरगार खाली बसून तरी चहा पिना. अरे हा प्रकृतीचा गुणधर्म आहे. हा वरच्या अंगाने पाहत होता. सगळे लोक याला वाईट दिसले आणि देवाकडे आला. चांगले किती लोक म्हटले, हे काही चांगला नाही म्हटलं. आता तुम्हाला असं विचारायचं, म्हणायचं धर्माला चांगले दिसले, दुर्योधनाला वाईट दिसले, लोक चांगले का वाईट बोला? आता काय उत्तर देणार? आणि त्याचं उत्तर फार सोपं आहे. तुम्ही जसा चष्मा लावाल तसे लोक दिसतात. जे जे दृष्टी दिसे ते ते हरिरूप. आपल्या दृष्टीवरती आहे. लोक कसे याच्याकडे बघू नका. आपली दृष्टी कशी आहे याला फार महत्व आहे. तुम्ही चष्मा काळा लावा, काळे लोक दिसतील. पांढरा लावा, पांढरे दिसतील. पिवळा लावा चष्मा, पिवळे दिसतील. हा का पिवळे माणसं आहेत? चंद्र का पिवळा आहे का? पण ती चष्मा लावल्या पिवळा दिसतो काळी झाल्यानंतर. म्हणजे तुम्ही जसा चष्मा लावाल तसं. तुम्ही भक्तीचा चष्मा लावा, परमात्मा रूप दिसतील. तुम्ही अहंकाराचा चष्मा लावा, तुम्हाला वाईट लोक दिसतील. लोक वाईट आणि चांगले नाही, तुमच्या याच्यावर अवलंबून आहे. एकाची म्हैसबा दूध देत नव्हती. उन्हाळ्याचे दिवस होते. तो मनुष्य खिन्न बसला. सांगितलं, काहून का खिन्न बसला? म्हणजे काय सांगा रामभाऊ, हो म्हैसच दूध देत नाही म्हटलं. ठीक आहे, अहो 25 लिटर देणारे दूध म्हैस 2 लिटरवर आली म्हटले. त्याचं कारण म्हटले हिरवा चारा नाही नव्हती, तिला सगळा वाळलेला चारा आहे. तो मनुष्य व्यवहारात हुशार पाहिजे. कोणताही व्यवहारामध्ये लबाड नसावा, हुशार पाहिजे. चंद्र माझ्या बरोबर चाल, 400-500 रुपये बरोबर घे. ठीक आहे, त्यांनी घेतले. तो चष्म्याच्या दुकानावर गेला तो माणूस घेऊन त्याला, आणि चष्म्यावाल्याला सांगितलं हिरवा म्हशीचा चष्मा बनवून दे. तो चष्म्यावाला म्हणला बरेच मी चष्मे विकले,
हे म्हशीचा चष्मा कशाला, तुला काय नवरी बनवायचं काय, तिला तुला काय करायचं म्हटले, चष्मा बनवून दे. आणि त्याने हिरवा चष्मा बनवून दिला बा म्हशीचा. घरी आला, त्यांनी सांगितलं हिच्या डोक्यात घाल म्हशीचा हा चष्मा. आणि म्हशीच्या डोक्यात चष्मा घातल्याबरोबर पुढे वाळला चारा होता, पण म्हशीला कसा दिसला हो, हिरवा दिसला. जे तिनं तडाखा लावला तर 27 लिटर दूध दिलं व. पण या पठ्ठ्याने त्याला काही उपाय सांगितला, पण एक कपभर पण दूध दिलं नाही. समजा सांगायचं तात्पर्य, तुम्ही जसा चष्मा लावाल तसं तसं यज्ञामध्ये महाराज सगळे पवित्र लोक होते. ते यज्ञामध्ये सुखाचारी आले. शुक बक्षी कशी तर घंटे वाजत अनंत. भगवान परमात्माने विचारलं, कोण ब्रह्मवेत्ता असा भोजन करतो नामधारक, की त्याच्या योगाने यज्ञाला परिपूर्णता प्राप्त झालेली आहे. सुखाचारी आले, धरून या करी तो नेला भितरी. नामा म्हणे पूजा केली, त्याची पूजा वगैरे केली, सर्व झाले. आता यज्ञ परिपूर्ण पार पडू लागला. आता पूजा कोणाला द्यायची, अग्रपूजा. कोणी म्हणले कोणाला, कोणी म्हणे कोणाला. पण सहदेव जे आहे तो जरासंधाचा मुलगा, तो म्हटला नाही श्रीकृष्णाला दिली पाहिजे. तिथं शिशुपाल होता, त्याचं पहिलंच वैर होतं, कारण या कृष्णाने त्याची रुक्मिणी जी होती ना कोणाला ठरली होती, शिशुपालला अगोदर. याने चोरून आणल्यामध्ये त्याचं डोकं सरकलं ना. तुम्हाला आगा देव आहे काय म्हटले वा, हा. आणि त्याने श्वे द्यायला सुरुवात केली. कोणी म्हणे नंदाचा, कोणी म्हणे वसुदेवाचा, ठाऊची नाही बापाचा, कोणी साक्षात श्रीकृष्ण. आणि ज्या वेळेला शिव्या खातात त्यावेळेला भगवान परमात्मा म्हणतात, याला मारायचं, पण 101 अन्याय झाल्याशिवाय याला मारायचं नाही. आणि म्हणून त्याने शिव्या देत असताना सुरुवात केली. भगवान परमात्मा लोक म्हणतात का मारत नाही, याचा 101 अन्याय होऊ द्या म्हटले. कारण हा जन्मतानी गाढवासारखा ओरडत होता आणि याला 3 डोळे होते. ज्योतिषकाराने सांगितलं, जो ज्याच्या मांडीवर देशील त्याच्या ओरडणं थांबल आणि 1 डोळा जाईल, पण त्याच्या हाताने अमरण आहे. कृष्णाच्या ज्या वेळेला मांडीवर दिला त्यावेळेला त्याचा 1 डोळा गेला, गाढवासारखं ओरडणं बंद झालं. आणि मग त्या आईनं सांगितलं, कृष्णा तुझ्या हाताने मरणारे पण 101 अन्याय होऊ दे बरं. आणि 101 अन्याय झाल्याबरोबर म्हणजे श्रीकृष्ण म्हणे परतीसर, येणे निंदा केली थोर, याचे छेदीने मी शिर म्हणून शस्त्र उचलले. आणि लगेच त्याला शस्त्र म्हणजे चक्राने मारलेलं आहे. हे वळणी या चक्र गदा हाची धंदा करीतो, भक्त राखे पाया पाशी, दुर्जनाशी संहारी, भक्त राखे पाया पाशी. असो त्याचा शिरच्छेद केला. आणि मग भगवान परमात्माचं अग्रपूजा वगैरे केली. सगळ्यांना आनंद झालाय, यज्ञ पार पडलेला आहे. तुका म्हणे पितृ आशीर्वाद देते, कल्याणी चिती तया पुरुष. थोडक्यामध्ये परमात्माचा म्हणजे लक्ष्मीला जर परमात्माचा दास केलं तर सुख प्राप्त होतं. तुम्हाला संसाराचं सांगितलं, तुम्हाला शरीराचं सांगितलं, त्याच्यानंतर तुम्हाला लक्ष्मीचं सांगितलं. आता संसाराचा दास झाल्यानंतर दुःख प्राप्त होत. पण त्याच संसाराला जर आपण परमात्माचा दास बनवलं तर सुख निश्चित प्राप्त होईल. कारे दास होशी संसाराचा खर, दुःखाचे डोंगर सोसावया. अरे संसाराचा दास का होतात, हा. संसार तापे तापलो मी देवा, करिता या सेवा कुटुंबाची. संसारी माणसाला म्हणजे गाढवाची उपमा दिली पा. हे जे गाढव जे आहे ना, पडसावळीत उभा राहत असतो. पडसावळीत म्हणजे अज्ञान रूपी सावलीत उभा राहत असतो. या गाढवाला बांधायची गरज नाही. गाढव चोरून आलं रे आलं, नुसत्या त्याच्या पायाला हात लावलं की ते उभा राहतं. तसे काही संसारातले गाढव म्हणजे त्याला बांधण्याची गरज नाही. काही नोकरीनं बांधल्या जातात, काही कशाने बांधल्या जातात, काही कशाने बांधल्या जातात. त्यांना परमार्थ करायला वेळ सापडत नाही, ते बांधल्या जातात. म्हणून थोडक्यात सांगायचं तात्पर्य असा जो आणि गाढव जो आहे त्याच्या जीवनामध्ये आणि सुखाची कधीच अशा प्रकारची प्राप्ती होत नाही. थोडक्यात सांगायचं की संसाराचा गाढव बनू नका.
संसाराचा दास होऊ नका. संसार तुम्हाला दुःख दिल्याशिवाय आणि राहणार नाही. म्हणून त्याच संसाराला किती दुःख आहे संसारामध्ये. चित्रकेतू नावाचा राजा आहे पहा. थोडक्यात एक म्हणजे याच्या घटना म्हणजे याला विषय लागू म्हणून सांगतो. फार मोठा विषय भागवतामध्ये तो. असित राजा सौरभम सुरसेनेश वै नृप चित्रकेतू रीती ख्यातो यशासित काम दुःखमयी. इतका संसार दुःखाचा भाग. त्याला मूलबाळ होत नाही. अंगिरा नावाची ऋषी आले. त्यांनी सांगितलं अरे दुसरं लग्न कर मुलगा होईल. याने दुसरं लग्न केलं, तिसरं केलं, चौथं केलं, मुलगा होत नाही. मग भागवतकार असं म्हणतात तस्य भार्या सहस्रनाम सहस्राणी दशा भवन संतानी कश्यापि नृपो न लभेता तु संततिं. 1,000,000 स्त्रिया त्यासी असोनी तो असक्त गुणराशी. संतान झाले कोणाशी वांजराण्या समस्त. मुलगा नाही सज्जनो. कारण राजाला बायका करण्याचा अधिकार आहे. त्यांनी महाराष्ट्रातल्या केल्या, काही गुजरातल्या केल्या, काही तामिळनाडूतल्या केल्या, काय वाटेल त्याने बायका केल्या त्या राजाने. पण पोराचा पत्ता नाही नो. आणि मुलगा न झाल्यामुळे त्यांनी असं विचार केला की काय करावं. पुन्हा अंगिरा नावाचे ऋषी आले. का रे नाराज. म्हणले महाराज मुलगा नाही झाला. अरे लग्न केलं का. म्हणले कोटी बायका केल्या महाराज. जरा टीव्ही ते व्हॉट्सअप वगैरे बघत होता ना लोकांचं काय ते. अरे इतक्या कुठं बायका करत असतात का. जा यज्ञ कर. यज्ञ केलेला आहे, प्रसाद घेतलेला आहे. आणि पहिली ज्याची पत्नी जी आहे कृतदिती तिला प्रसाद दिला आणि योग्य वेळी तिला मुलगा झाला. पण ह्या ज्या कोटी बायका होत्या महाराज यांना तो सहन झाला नाही मुलगा. एक दिवस त्या कोटी बायकांनी विचार केलाय मुलाला मारायचं. कारण राजा आपल्यावर प्रेम करत नाही. राजा त्या कृतदितीवरती प्रेम करतो. मग त्यातल्या काही बायका उठलेल्या आहेत. कमरेला विषाची पुडी आणलेली आहे आणि बाळाजवळ आले. त्या कृतदितीला वाटलं फार यांना एक मोठा आनंद झाला. मग त्यांनी त्या बाळाला आंघोळ घातली आणि बाळाला मांडीवरती झोपवलं. त्या बाईनं हळूच विषाची पुडी काढली, दुधामध्ये कालवली आणि दूध आणि विष एकत्रित करून मुलाच्या मुखामध्ये ओतलं. आता विष मुखामध्ये ओतल्यानंतर मुलगा हा गतप्राण झाला. त्यांनी तो मुलगा पाळण्यामध्ये टाकला, निघून गेला. कृतदिती निष्कपट बाळ झोपला चोखट म्हणून विहिरे माला तर राजसौख्यात निमग्न. आणि येऊन पाहते तो मुलगा गतप्राण झाला. फार मोठा शोक करायला सुरुवात केली त्यांनी. सगळे राजा शोक करू लागलेले आहे, त्या बायका शोक करू लागले आहे. पण या बायकांचा शोक करणं बाकीच्या व्यर्थ होता महाराज. कारण त्या लटकच रडत होत्या. यांनीच मारला होता तो. त्या लटकच रडत होत्या. एक म्हातारी वाढली आणि एक तिची सून आणि एक तिची लेक. आता सूनही रडते म्हातारी करता, म्हणजे सून आपल्या सासू करता रडत असते आणि मुलगी आपल्या आई करता रडत असते. पण रडण्यामध्ये फार भिन्नता आहे बरोबर. सून म्हणत असते 10 वर्षापूर्वीच म्हातारी मारायला पाहिजे होती, एवढ्या दिवस कशी जगली. आणि लेक म्हणत होती माझी आई अजून 10 वर्ष जगायला पाहिजे. लेकीसाठी रडे सून भाव अंतरीचा भिन्न. कारण यांच्यामध्ये रडण्यामध्ये बदल आहे. तशा कोटी बायका रडत होते पण खऱ्या नव्हत्या त्या. कृतदिती खरं रडत होती. देवा तुझा माझा कार्य वैराकार, देवा तुझा माझा कार्य वैराकार, दुःखाचे डोंगर दाखविसी, बळे बांधुनी दिशी काळाती. असो अशा प्रकारचे रडत असताना नारद महर्षी अंगिरा ऋषी पुन्हा आले. हो काय झालं. मुलगा गरजपान झाला. आता नारदाला सहन झालं नाही होते. नारदाने काय केलं बा, मुलाच्या डोक्यावर हात ठेवला, मुलाला जिवंत केलं. तुझ्याकरता केवढं शोक करतात हे की नाही. जसं ज्ञानेश्वर महाराजांनी सज्जन बाबाला जिवंत केले की नाही. शक्य बारो से बारो तरे तै टीका केली ज्ञानेश्वरे, सच्चिदानंद बाबा दरे लेखक झाला हे की नाही. कारण संत महात्मे मेलेले माणसं जिवंत आता नाही बरं. आता जर जीवन लय लोक नेलं असं ते मडे त्या साधूकोट जिवंत करा. हा असो बाळा पोटी माहेरी गेल, मेले माणूस जित उठविल, वेळ काळा ते ग्रासील. असो त्यांनी साधून उठवल्याबरोबर मुलगा उठला. सांगितलं नारदा मला काय जिवंत केलं.
अरे तुझे आई वडील तुझ्याकरता किती शोक करतात. मुलाने फार गोड उत्तर दिलं. मुलगा म्हटला, महर्षी, कस्मिन जन्ममयम मातरो पितरो भवत कर्माभिर्ब्राह्म्य मानस्य देवत्रिया निरेणुषो. कस्मिन कोणत्या जन्मातले आई वडील माझे? पितरो मातरो अभवत. अरे मी कर्माने, मनुष्य कर्माने जन्माला येतो, मरतो, पशु होतो, पक्षी होतो, काय होतो? हे माझे आई वडील कोणत्या जन्मातले? कोणाचे माय बाप कोणाचे गणगोत, मृग जळवत जाईल रया. कोणाचे माय बाप कोणाचे गणगोत. असं म्हणून थोडक्यामध्ये आणि मुलगा गतप्राण झाला. नारद महर्षीने सांगितलं, चिंता करू नको, संसारामध्ये दुःखच आहे. तुला जर तुझा संसार सुखाचा करायचा असेल तर प्रभूची वारी कर, प्रभूचं ध्यान कर, प्रभूचं अशा प्रकारचं सर्व कर. त्यावेळेला ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, जो संसार दुःखाचा आहे तुमचा, गोष्ट खरी आहे, पण तुम्हाला जर तुमचा सुखाचा संसार करायचा असेल, तुम्ही संसाराचा दास होऊ नका. संसाराला परमात्माचा दास करा. म्हणजे अवघाच संसार सुखाचा करीन, आनंदे भरीन तिन्ही लोक, जाईन गे मायतया पंढरपुरा, भेटेना माहेरा पोलिया. तुम्हाला थोडक्यामध्ये भगवान परमात्म्याच्या म्हणजे दास्य भक्तीचा पहिला मुद्दा सांगितला की भगवान म्हणजे मनुष्य जन्माला आल्यानंतर त्याने कोणाचा दास हो? प्रभूचा दास हो. इतरांचा दास झाल्यानंतर दुःख प्राप्त होतं आणि प्रभूचा दास झाल्यानंतर सुख प्राप्त होतं. इथपर्यंत आपला पहिला मुद्दा सांगितला. आता दुसरा जो मुद्दा आहे की भगवान परमात्माचा माणसाने का दास हो, काय गरज आहे? तर त्याच्याकरता भजन करा. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय संतन की संग लाग रे, तेरी अच्छी बढ़ेंगे. संतन की संग लाग रे, तेरी अच्छी बढ़ेंगे. अच्छी बनेंगे तेरी बिगड़ी बनेंगे. अच्छी बनेंगे तेरी बिगड़ी बनेंगे. संतन की संग लाग रे, तेरी अच्छी बनेंगे. संतन की संग लाग रे, तेरी अच्छी बनेंगे. अच्छी बनेंगे तेरी बिगड़ी बनेंगे. अच्छी बनेंगे तेरी बिगड़ी बनेंगे. संतान की संग लाग रे, तेरी अच्छी बनेंगे. संतान की संग लाग रे, तेरी अच्छी बनेंगे. गोपाल कृष्ण भगवान की जय. दुसरा मुद्दा महत्वाचा असा आहे की परमात्माचा दास का व्हावं जीवाने, माणसाने का दास व्हावं? तर त्याचं उत्तर फार गोड आहे. कायावाच्या मने झाला विष्णुदास, कायावाच्या मने झाला विष्णुदास. काम क्रोध त्यासी बाधिती ना, विश्वासी तो करी स्वामीवरी सत्ता. विश्वासी तो करी स्वामीवरी सत्ता. परमात्माचा दास काया वाचा मनाने झालं की काम क्रोध त्याशी बाधिती ना. काम क्रोध जे विकार आहेत त्याला त्रास देत नाही बा. कारण सर्वांमध्ये काम क्रोध लोभ जे आहेत ते खरे माणसाचे शत्रू आहेत बा. हे अशुभ आहेत. हे कोणत्याही कामाला निघाल्यानंतर काम क्रोध लोभ असल्यानंतर हे अशुभ आहेत. परिकाम क्रोध लोभ या तिघांचे थोंब, थावे तेथे अशुभ पिकले जाना. ज्याच्याकडे काम क्रोध लोभ आहे ते अशुभ मनुष्य. आणि काही व्यवहारामध्ये शुभ मानतात, काही अशुभ मानतात. काही माणसं एखादं मांजर जर चाललं समोरून आपल्या आडवं गेलं तर म्हणतात अशुभ झालं. पण मांजर देखील शिकार करण्याकरताच जात असतो.
पण मांजराला शिकार नाही, मांजर मनात म्हणतं की माझ्या समोरून माणूस गेल्यानंतर मला शिकार नाही मिळाली, कोण अशुभ कोण शुभ हो, ही आपली कल्पना आहे. शुभाची ना अशुभाची. शुभ मुंगूस दिसलं की माणसं शुभ समजतात. एखादी पाण्याची हर भरून चालली ना तर म्हणतात शुभ आहे बरं का. आणि अशुभ माणूस एखाद्या माणसाचं तोंड पाहिलं आणि काम नाही झालं म्हणतात अशुभ आहे. ही आपली कल्पना आहे. राजा एक दिवस शिकारीला जात असताना त्यांनी सकाळी सकाळी एका म्हातारीचं तोंड पाहिलं आणि त्याला शिकार सापडली नाही. नो तो घरी आला आणि प्रधानजीला म्हणला, प्रधानजी सकाळी सकाळी मी एका म्हातारीचं तोंड पाहिलं, म्हटले त्याला तात्काळ फाशीवर द्या. प्रधानजी त्या म्हाताऱ्याकडे लय वेड्या, स्नान करून गंध लावून जरा बाहेर बसत जा ना, राजाने तुझं तोंड पाहिल्यामुळे अशुभ घडलं म्हटलं सगळं. तू म्हणला तुला फाशीवर द्यायचं आता, आणि सगळी फासाची तयारी केली. प्रधानजीनं विचारलं, सांगा आता तुझी शेवटची इच्छा काय, तू मरणार आहे आता. तू म्हणला नाही, बरेच लोक जमा करा. अरे तुझी सांग. लोक जमा केले. सांगितलंय बघा माझ्या राजाने तोंड पाहिलं, राजाला शिकार सापडली नाही, पण मी राजाचं तोंड पाहिल्यानंतर मला फाशीवर जाण्याची पाळी आली. हे राजाचं तोंड अतिशय अशुभ आहे म्हटलं. अतिशय अशुभ असल्यामुळे मी लोकांना सांगणार कोणी आजपासून राजाचं तोंड बघायचं नाही, राजा अशुभ आहे, मरायची पाळी येईल. राजा म्हणलंय द्या सोडून, त्याला निवडणुकीचा टाइम आहे, म्हणले तोंडावर निवडणुका आल्यात, आपण निवडून यायचं ना. ही जी कल्पना आहे शुभाची अशुभाची ती खरी म्हणजे आपली आहे. पण संत महात्म्याने कल्पना केली शुभाची आणि अशुभाची. परी काम क्रोध लोभ हे तिघांचे थोंब, खावे तिथे अशुभ पिकले जाण, म्हणजे हे अशुभ आहे म्हटले बुवा. आणि मग अशुभ जे आहेत हे गेल्याशिवाय सुख प्राप्त होत नाही. त्रिदोषी सोडिले शरीर, त्रिकोटी पिटालिया नगर, त्रिदा निमाले अंतर जैसे होये. त्रिदोषी सोडिले शरीर, कफ पित्त वात शरीराने सोडल्याशिवाय समाधान होत नाही. त्रिदोषी सोडिले, त्रिकुटी पिटिया नगर, चाडी चोंडकी शिंदळकी जी आहेत ती गाव म्हणजे गावातले गेल्याशिवाय सुख प्राप्त होत नाही. आध्यात्मिक आधी भौतिक आधी दैविक हे ताप गेल्याशिवाय आणि अंतर शुद्ध होत नाही. म्हणून हे तिन्ही जीव जेव्हा असती तोवरी निकयाची प्राप्ती, हे माझे कान हे ऐकती देवही म्हणे. देवानी सांगितले माझे कान सुद्धा ऐकू शकत नाहीत. सगळ्यांचा त्याग केला पाहिजे. कामाचा त्याग केला पाहिजे, क्रोधाचा त्याग केला पाहिजे आणि लोभाचा त्याग केला पाहिजे. कामाने किती लोकांना त्रास दिला हो, कितीतरी लोकांनी त्राप दिला पहा. काम येश क्रोध हे रजोगुण समद्भवा, महाशनो महापापमा विद्येन मी वैरीन. किती वाईट आहे. देवायचे कैचे जे ज्ञानी याची मती भ्रंशे, मार्ग सांडोनी अनारसे चावत चालत खेळ. केवढं वाईट आहे, किती त्रास दिला. अरे हे ज्ञान निधीचे भुजंग विषय दरीचे वाघ, भजन मार्गीचे मांग मारक जे परमार्थाला आडी येणारे जे आहेत मोठमोठ्याला यांनी त्रास दिला. यडका मदन तो केवळ पंचानन, धडक मारली शंकरा केला ब्रह्म्याचा मातेरा, इंद्रचंद्राशी दरारा लाविला जेने, धडक मारली नारदा केला रावणाचा चेंदा, दुर्योधना मारली गला घेतला प्राण, भस्मासुर मुखला प्राणाची तीच गती झाली वालीशी, विश्वामित्रासारखा ऋषी नाडीला जेने. पहिली तर धडक शंकरराव मारली हो. भगवान शंकर समुद्र मंथन ज्या वेळेला झालं त्यावेळेला अमृत निघाल्यानंतर भगवान परमात्माने मोहिनीचा अवतार धारण केला. भगवान शंकर तिथे नव्हते त्यावेळेला. लक्ष्मी ज्या वेळेला गळ्यामध्ये माळ घातली देवा म्हणजे परमात्माच्या, त्यावेळेला भगवान शंकर निघून गेले होते. आणि मग देवाने मोहिनीचा अवतार धारण केलं अमृत वाटण्याकरता. नारदाने येऊन भगवान शंकराला सांगितलं, भगवान परमात्माला सांगितलं कामनोगत छेद. भगवानला सांगितलं की भगवान शंकराशी उत सविस्तर अमृत पेवणी देवता अमर असुर पराजित झाले. नारदाने सांगितलं भगवान शंकरा, आज समुद्राच्या काठावरती ज्या वेळेला अमृत निघालं त्यावेळेला मोहिनीचा अवतार देवाने धारण केला.
आणि सर्वांना आमंत्रण दिलेलं आहे. दैत्यांचा पराजय झालेला आहे. त्यावेळेला मोहिनीचा अवतार धारण केला. भगवान शंकर म्हणाले सर्व मी अवतार पाहिले पण मोहिनीचा अवतार नाही पाहिला ना. मग पार्वतीला उचललं भगवान शंकरांनी आणि ज्या ठिकाणी परमात्मा होते तिथे आले वैकुंठामध्ये बसण्याकरता आसन दिलं. इकडच्या तिकडच्या गोष्टी झाल्या. मग भगवान शंकर म्हटले देवा मी तुझे सर्व अवतार बघितले पण मोहिनीचा बाईचा अवतार नाही पाहिला. म्हटले फसणार नाही मी काम जाळलेलं आहे म्हटले मी फसणार नाही. असे 2-4 दिवस गेल्यानंतर दोघेही बागेमध्ये फिरायला गेले आणि बागेमध्ये फिरायला गेल्यानंतर भगवान शंकराला म्हटले मी पाणी आणतो तुम्हाला. या बाजूला गेले आणि दुसऱ्या बाजूला लगेच मोहिनीचं रूप धारण केलं देवाने. चेंडू खेळत खेळत क्षणाभरी शंकरावरी नजर करी शंकर विसरुणी भूत गौरी मोहिनीवरी धावला. तिचं ते रूप पाहिलं चेंडू खेळताना पाहिलं आणि भगवान शंकरला भान नाही राहिलं ना. आणि मग भगवान शंकर तिच्याकडे जाऊ लागले. तिच्याकडे जात असताना ती पळू लागली तर भगवान शंकर सुद्धा पळू लागलेत बा. पण योगाने भगवान शंकराने त्या मोहिनीला पकडलं बा. ज्याते योगी वंदिती मुकुटी जो तापसा माझी धुरजेटी तोही फुलला मोहिनी पाठी फिटोनी लंगोटी वीर्य द्रवतसे. पण या वीर्याचं म्हणतात चांदी आणि सोन्याच्या खाणी झाल्या तिथे. भगवान शंकराच्या वीर्यामुळे हा प्रकार झालेला आहे. असो इतकं पवित्र आणि वीर्य भगवान शंकराचं आहे. आणि मग पाहिल्याबरोबर देवानी म्हणजे घेतला ना अवतार काढून आणि मग केल्यानंतर तो भगवान शंकर म्हटले ती कुठे आहे म्हटले ती मीच होतो म्हटले बाब. अरे देवा मला सांगायचं ना. हा असो थोडक्यामध्ये भगवान शंकरला देखील कामाने त्रास दिला म्हणजे धडक मारले शंकरा केला ब्रह्म्याचा मातेरा इंद्रचंद्राशी दराला लाविला जिने. हा कामाचा प्रकार महाराज. आता क्रोधाचा प्रकार मुख्यत्वे शांती संकाधिकाशी द्वार्याड काठी केली त्याशी वैकुंठी क्षोभुनी आवेशी जे विजयाशी शापिले. क्रोध आला म्हणजे त्या संकाधिकांना पा क्रोध ज्या वेळेला आणि कश्यपाला 13 बायका आहेत आणि 13 आणि दिती नावाची स्त्री आहे ती थोडीशी दैत्य माता आहे पा. कारण एक दिवस कश्यप हे त्रिकाल संध्या करत असताना स्नान करून आणि भगवान परमात्माच्या पूजेला गेले. पूजा करत असताना त्या दितीनं सांगितलं माझा काम पूर्ण करा. त्यावेळेला तिनं कश्यपाने सांगितलं ही वेळ काम पूर्ण करण्याची नाही पवित्र वेळ आहे. या वेळेला बाईना तुळशीला पाणी घालावं दिवा लावावा त्याच्यानंतर पतीचं पायाचं दर्शन घ्यावं. डोक्या उघड्याने अशा प्रकारचं राहू नये केस अशा प्रकारचे झाकून घ्यावे अशा स्त्रीचं काम आहे. कारण त्या स्त्रीच्या त्यावेळेला काम हा प्रवेश करत असतो केसामध्ये आणि म्हणून कश्यपाने जर समजून सांगितलं पण तिनं सांगितलं नाही माझी इच्छा पूर्ण करा. कामा तुरा नाम न भयम लज्जा ऋषी असले म्हणून काय झाले हो तिची इच्छा पूर्ण केली आणि सांगितलं तिथे या कामापासून तुला 2 पुत्र होतील पण भगवान परमात्मा यांना लवकर मारेल. असं म्हटल्याबरोबर तिनं विचार केला की आता काय करावं महाराज मला शाप द्या. अरे भगवान शंकर एखाद्या वेळेला शाप देतील कारण भगवान शंकराची वेळ आहे. यावेळेला भगवान शंकर गावामध्ये नंदीवर बसून फिरत असतात. या पवित्र वेळेला तू अपवित्र काम केलं म्हटले. मग तिनं सांगितलं मी भगवान शंकराची स्तुती करते. मग तिनं भगवान शंकराची स्तुती केली. श्री शिवभूतनाथ मज दोष घडला बहुत न व्हावं परी गर्भपात ऐसे करा. मग तिनं सांगितलं सुरुवात केली तुम्ही विश्वनाथ दिनरंक मी अनाथ कृपा कराल ते थोडी. असो भगवान शंकराने तिच्या दया केली. तिच्यामध्ये म्हणजे 2 मुलं आणि राहू लागले पोटामध्ये. पण तिनं विचार केला की मुलं आपण का प्रसूत झालो की भगवान परमात्मा आपल्या मुलाला मारील म्हणून आपण प्रसूतच व्हायचं नाही. तिनं तिच्या गर्भाला 1 वर्ष 2 वर्ष 4 वर्ष 10 वर्ष 50 वर्ष 100 वर्ष झाली.
किती वर्ष झाले? 100 वर्ष झाल्यानंतर आता सूर्याला पूर्वेकडून पश्चिमेकडे जाता येईना नो, आणि न जात्यामुळे प्रकार असा निर्माण झाला की सूर्यपोटाला ताडला गेला. सगळे स्वर्गातले व्यवहार बंद पडले, सगळे स्वर्गातले देव उठले आणि ब्रह्मदेवाकडे गेले. ब्रह्मदेवा, अहो सूर्य कुठे? का दवाखान्यामध्ये ऍडमिट झाला का? आता सूर्य कशाला दवाखान्यामध्ये ऍडमिट होईल? नाही म्हटले. मग कुठे? म्हटले एका बाईच्या पोटाला ताडला. अहो ती बाई कोण? म्हटले बा. अहो ती म्हटली द्वितीय. द्वितीय? आणि तिच्या पोटात कोण गेलं? म्हणजे जय विजय गेले. अहो ते जय विजय त्या दितीच्या पोटात कसे गेलं आम्हाला सांगा ना. भगवान परमात्मा वैकुंठामध्ये राहत असताना आणि 4 सनकादिक आणि ब्रह्मदेवाचे पुत्र सनक, सनंदन, सनातन आणि सनत कुमार हे वैकुंठामध्ये दर्शनाला आले. त्यावेळेला हे जय विजय राखण होते. यांनी सांगितलं आम्हाला देवाच्या दर्शनाला जाऊ द्या. त्यांनी सांगितले तुम्हाला जाता नाही, तुम्ही लहान लहान मुलं आहात, काय देवाच्या पुढचं उचलतील सांगता येणार नाही, आम्ही तुम्हाला जाऊ देणार नाही, आणि थांबा इथं, आम्ही देवाला विचारून येतो तुम्हाला येऊ द्यायचं का न येऊ द्यायचं म्हणून. ते जे विजय जे गेले ते आतमध्येच गेले, पुन्हा बाहेरच आले नो. अर्धा तास झाला, पाऊण तास झाला, लगेच ते बाहेर आले. यांचा अपमान झाला, यांना राग आला. सांगितले तुम्ही असे आम्हाला देवाच्या दर्शन, आज सगळे देवाला सारखे आहेत. यारे यारे लहान थोर याती भलती नारी नर करावा विचार न लगे चिंता कोणाची. आम्ही लहान असलो, खरं म्हणजे ते लहान नव्हते, दिसायला लहान दिसत होते, 5-5 वर्षाचे मुलं दिसत होते ते. आणि म्हणून त्यांनी शाप दिला, जा तुम्ही राक्षस होणार. राक्षस म्हटल्यानंतर मुख्यत्वे शांती सनकादिकाशी द्वार्या आडकाठी केली त्याशी, म्हणजे त्यांना त्यांनी शाप दिला, तुम्ही राक्षस होणार. क्रोध निर्माण झालेला आहे. ते उठले, भगवान परमात्माकडे गेले. नारायण कोणतरी बाहेर आम्हाला शाप दिला. देव आलेले पाहतात सनत कुमार आहे. अरे यांचा तुम्ही अपमान का केला? तुम्ही एकदा नाही 3दा राक्षसाच्या जन्माला जाणार. ते म्हणले बरं का, एका गोळीत नीट रोग व्हायचं तर 2 खायच्या पाळी आली पुन्हा. आणि मग त्यांनी अपराधाची क्षमा मागितली. क्षमा करी आता अच्युतानंता आगा कृष्णनाथा दीनबंधू, क्षमा करी आता अच्युतानंता. देवने सांगितलं जा, तुम्हाला जन्म जरी प्राप्त झाला तरी मी अवतार धारण करीन. तुमचा पहिला जन्म हिरण्याक्ष आणि हिरण्यकश्यपू, त्याच्यानंतर दुसरा जन्म हिरण्याक्षाला मारण्याकरता वरा अवतार, हिरण्यकश्यपूला मारण्याकरता माझा नरसिंहाचा अवतार. तुमचा दुसरा जन्म राम आणि म्हणजे तुमचा दुसरा जन्म अशा प्रकारचा रावण आणि कुंभकर्ण, तर तुम्हाला मारण्याकरता मी रामाचा अवतार धारण करीन. तिसरा तुमचा जन्म जो आहे तुमचा जन्म शिशुपाल आणि वक्रदंत, तुम्हाला मारण्याकरता मी आणि भगवान श्रीकृष्ण परमात्माचा अवतार घेईल. असो थोडक्यामध्ये सांगायचं की सनत कुमारांना राग आला हे मला सांगायचं. पहिला क्रोध आला कोणाला? काम आला कोणाला? भगवान शंकरला क्रोध आला आणि सनत कुमारांना. आता लोभ, लोभ फार विचित्र आहे महाराज. लोभ जो आहे बऱ्याच लोकांना लोभ निर्माण होत असतो. मग तो शास्त्री असू द्या, पंडित असू द्या, अमुक असू द्या, कोणी असू द्या, लोभ फार वाईट आहे महाराज. एक शास्त्री पदवी घेऊन आणि काशीला गेलेत, पदवी घेतलेली आहेत आणि घरी आलेत. घरी आल्यानंतर सगळ्या लोकांना आनंद झाला. सगळे लोक म्हणले वा वा वा, शास्त्री झाले, आनंद झाले, तनंद झाले, सगळीकडे आनंद आनंद निर्माण झाला. पण घरी आल्यानंतर पत्नीला जेवण वगैरे दिलं, सगळ्या गोष्टी विचारल्या, कुशल वर्तमान विचारलं. पण एक विचारलं, का हो तुम्ही शास्त्री झालात? म्हणले हो. मग पापाचा बाप कोण आहे सांगता का तुम्ही? आला पापाचा बाप? त्यांनी सांगितलं तर काय करावं, तर मी एवढं शिकलो पण मला नाही माहिती हो. मग ते काशीमध्ये फिरू लागले. फिरत असताना सगळे लोकांना विचारलं, लोक म्हणले आम्हाला नाही माहिती. पण रस्त्याने फिरत असताना एका वेश्याने पाहिलं आणि वेश्या म्हटले, का हो शास्त्री महाराज नाराज का? म्हटले खरं सांगू तुम्हाला, माझ्या बायकोने विचारलं आणि पापाचा बाप कोण आहे? म्हटले बा. अहो ते म्हणले काय अवघड आहे, माझ्या घरी या. म्हटले छच्या तुमच्या घरी? तू वेश्या म्हटले तुझ्या घरी कसं येऊ? नाही या म्हटले मी सांगते. मग तुम्हाला मी नाही येणार, भाऊ तुम्हाला 1000 रुपये देते. म्हटले या. त्या 1000 रुपयाच्या आशेने गेलो व त्या शास्त्रीच्या त्या वेश्याच्या घरी. ते गेल्यानंतर बसले क्वार्टर. देऊ का पाणी? हे
तुझ्या हातचं पाणी नाही पिणार मी. अहो पुन्हा 1000 रुपये देते म्हटले. त्याला वाटलं जाऊ दे 1000 रुपये यायला लागले पुन्हा. मग पुन्हा 1000 रुपये घेतले, पाणी पिला. पाणी पिल्यानंतर सांगितलं जेवण करता का माझ्या हातचं. तो म्हणलं बाई कॉटवर बसलो, पाणी पिलो, आता जेवण म्हणल्यावर मला किती वाईट आहे. म्हणलं पाप लागन ना. आणि पापाचा बाप सांगते ना. म्हणलं कोण आहे मग. हा पुन्हा 1000 रुपये देते ना. पुन्हा 1000 रुपये दिले. हो जेवण केलं म्हणजे जरा विश्रांती करणार. मला इथे विश्रांती करणार नाही. पुन्हा 1000 रुपये दिले. पैसे मोजत जा किती झाले म्हणून. आणि म्हणून 1000 रुपये दिले. आणि मग सांग ना पापाचा बाप कोण आहे म्हणून. जे कान सोळात माडी ठॉ दिना. म्हणजे सांग ना. म्हणजे हे काय सांगितलं ना. म्हणजे काय झालं. अरे त्या लोभाच्या योगाने तुम्ही किती पाप केले. माझ्या घरी आले, जेवण केलं, अमुक केलं, आणि पापाचा बाप लोभ हे म्हटले बा. म्हणून त्या शास्त्रीनं सांगितलं अंतकरणामध्ये लोभ पकडायचा नाही. हे 3 जे आहेत हे जातील का नाही. हो जातात. काम क्रोध बंदी खानी, तुका मने दिले दोन्ही, इंद्रियाचे धनी, आम्ही केलो गोसावी. अरे बंदीखान्यात टाकली पाहिजे. तुकाराम महाराजांनी बंदीखान्यात टाकली. काम क्रोध जे आहेत महाराज खरं म्हणजे कोणाचे गेल्यासारखे वाटतात पण जात नाही. बरं फारच विचित्र आहे ते काम क्रोध. एखाद्याला वाटतं माझा काम गेला, माझा क्रोध गेला, लोभ गेला. नाही नाही नाही, जातच नाही लवकर. कारण काम क्रोध जे आहे ते गेल्यासारखे वाटतात. एक जावाई सासराबाच्या घरी आला. आल्यानंतर बोलू लागला. जावाई आले, चांगली गोष्ट झाली. मग आता जावायनं किती दिवस राहो. कोणी जरी जावलं तर 2-3 दिवस राहो. हे महिनाभर राहिलं न. जातच नाही त्या सासूबाईच्या घरून. मग त्यांची कुजबूज सुरू झाली. का हो हे जावाई बा जात नाहीत. तू म्हण ना. म्हटले मी नाही म्हणणार. तू म्हण. मी नाही म्हणणार म्हटलं. बा दोघंही म्हणत नाही. राहू द्या म्हटले. मग ते 6 महिने राहिलं न. आयतं खायचं झोपायचं. पण यांना आला कंटाळा. तो म्हणला बघ असं मी जरा गंमत करतो. वाकडं तिकडं थोडस कालवण चांगलं करू नको. त्या मीठ टाकू नको म्हटले कालवणामध्ये. आणि जेवायला बसल्यानंतर मी तुला विचारील का ग मीठ टाकलं नाही. तू म्हणायचं खायचं तर खाण्याचं बाहेर व्हा. वाट पडलेली राहीन आपली. चांगली काठीनी बर पाहून आणून ठेव बेत चांगला. आणि लाईट ऑफ करून टाक. मला असंच का म्हणली म्हणून ती गादीवर मारत जाईल. आणि तो रडल्यासारखं करत जा बरं का. मारू नका म्हणायचं. आणि 2 काठ्या गादीवर मारत जाईन आणि 2 काठ्या त्या जावायला मारत जाईल. कसा नाही जातो मी बघतो म्हटले. केलं त्यांनी नाटक. बुवा जेवायला बसले. आता हे काय यांनी आळणीच खाल्लं. बेसन म्हणा, वरण म्हणा. पण तो म्हणला का ग एवढी मोठी एवढे दिवस झाले संसाराला मीठ का नाही टाकलं. ती म्हणली खायचं तर खाण्याचं बाहेर. मला बाहेर व्हा म्हणते. होय घेतली काठी, लाईट ऑफ करून टाकला. आणि 2 काठ्या याच्यावर मारल्याबरोबर गादे. तिला मारू नका ना. जावायला वाटलं आपल्या मामीला मारतो म्हणून जावाई मध्ये येऊ नका. आणि 2-4 जावायला टाकायच्या. 2 गादीवर आणि 2 फटके मारायच्या जावायला. तुम्हाला एका फटक्यात मारायचं बी जाऊन लावू द्या म्हटले. आता हे याच्याकडे राहणंच नको. पण त्याला थोडं नाटकासारखं ओळखू आलं की यांनी नाटक नंतर केलं नसावं म्हणून ते बाहेर आला. तुळशीचं वृंदावन होतं. वृंदावनाच्या आड जाऊन लपला आणि यांची सुरुवात झाली. लाईट वगैरे लावला. का ग तुला लागलं कुठं. नाही नाही म्हणजे अजिबात नाही लागलं. कारण तुम्ही गादीवर मारत होतात ना. मग आता यांनी थांबाव ना. तो म्हणलं बघ मी कसं मारल्यासारखं गेलो. माझ्यामुळे गेला. ती म्हणली नाही नाही मी कसं रडल्यासारखं गेलो. रडल्यासारखं ती म्हणतं केलं. आणि हा म्हणतो मारल्यासारखं कसं केलं. त्यावेळेला तो जावा म्हटला मी गेल्यासारखं कसं केलं. हजर झाला. हो थोडक्यामध्ये सांगायचं काम क्रोध असेच आहेत. गेल्यासारखे वाटतात पण जात नाही. परंतु परमात्माचा दास झाल्यानंतर त्रास देत नाही. म्हणून काया वाचा मने झाला विष्णुदास. काम क्रोध त्यास बाधितीना. काम क्रोध त्याला अशा प्रकारचं बाधत नाही, त्रास देत नाही. म्हणून असे जे मारुतर्या जे आहेत ते भगवान परमात्म्याचे खरे दास झाले. त्यांना काम क्रोध विकाराने आणि त्रास दिला नाही. असे सेवेसेवक भाव जाणे तो मारुती. स्वामी सीतापती संतोषाला दास्य तो मारुती अर्चदे स्थिती. सीता शुद्धी कीर्ती केली त्याने. आणि सीतेची शुद्धी केलेली आहे. आणि भगवान परमात्माला फार आनंद झालाय रामाला. तो आनंद कसा झालाय
थोडं मारुतीरायाचे चरित्र गोड आहे महाराज, की दास्यत्व भक्ती मारुतीरायाने केली. दास्यत्व निकट हनुमंतबाई केले म्हणून देखील रामचरण. दास्यत्व भक्ती जी आहे कशी आहे, थोडा इतिहास आहे. रामप्रभू ज्याला वनवासाला मध्ये जातात, सीता वगैरे आणि चोरून येतात, ते रावण चोरून नेतो. मग प्रभू रामचंद्र लक्ष्मणजी त्या पंप सरोवर येतात आणि तिथे आल्यानंतर काही शोध लागत नाही बा. शोध लागत नाही नंतर तिथे भगवान परमात्मा आणि अरण्यामध्ये सीतेचा शोक करतात आहे. आणि किष्किंधीमध्ये आल्यानंतर वाली हा जो तिथला राजा असणारा, त्या वालीना काय केलंय पहा, त्या आपला भाऊ जो आहे त्याला बेदम वगैरे मार दिलाय. फार मोठी कथा आहे ती. मार दिल्यानंतर त्याने तो पर्वतावरती अशा प्रकारचा आलेला आहे, ते राहू लागलेले आहे. आणि मग प्रकार असा निर्माण झाला, वालीना लांबूनच राम लक्ष्मणला पाहिलं, सांगितलं मारुतीराया त्यांना घेऊन ये, कोण येते. मला असं वाटतं त्या वालीनाच पाठवली का काय कोणाष्ट मारण्याकरता. म्हणून मारुतीराया तिथे गेलेत. मारुतीरायाने पाहिलं की हे तर सर्वसामान्य बाळक आहेत. मारुतीराया झाडावर होते आणि रामप्रभू खाली झाडाखाली झोपले होते. हळूच रामाने त्या लोंगोट पाहिला मारुतीचा आणि विचार केला की हा लोंगोट का रे, सुवर्ण लोंगोट आहे. कारण मारुतीरायाला आईना सांगितलं होतं अंजनीना, तुझा जो लंगोट जो आहे तो सोन्याचा जो ओळखील त्याला गुरु कर. याने ओळखील का हा गुरु आहे आपल्या, आता पण लहान लहान पोर आहे, यांची थोडी परीक्षा पाहिजे. आणि मग त्याने झाडे टाकायला सुरुवात केली, दगड टाकायला सुरुवात केली. रामाने ते सगळं हे करून टाकले. पण रामाने एक बाण थोडासा मारल्याबरोबर मारुतीराया फार उंच जाऊन पडले होते खाली. आणि मग मारुतीराया खाली आले. शिष्य श्याम शादिमाम त्वम प्रपन्नम, मी तुझा शिष्य आहे, तुमचे शिष्य आहे, काळजी करू नका. काय म्हणजे चला, सुग्रीवने तुम्हाला बोललेलं आहे. मारुतीरायाने दोघांना खांद्यावरती घेतलं. सुग्रीव जिथे राहत होते तिथे आले. सगळं वर्तमान कळालेलं आहे. सगळं वर्तमान कळाल्यानंतर सांगितलं तू इथं का. म्हणजे वालीनं माझी पत्नी नेली रुमा. ठीक आहे, तुम्ही अहो माझी सीता सुद्धा रावणाने नेली म्हणतात. मग प्रभू म्हणतात अगोदर वालीचा आपण प्राण घेऊ, नंतर सीतेचा शोध करू. वाली त्या सुग्रीवने गर्जना केली, वाली आलेला आहे. आणि प्रभू रामचंद्राने वालीला मारायला सुरुवात केली. वालीच्या छातीमध्ये बाण मारलेला आहे. त्यावेळेला वाली म्हणतो का रे देवा, तू सुग्रीवाचा मित्र आणि मी तुझा शत्रू का. हा, ते सांगितलं तू मारण्यास योग्य आहे. कसा मारण्यास योग्य आहे की तू 4 गोष्टीवरती पाप दृष्टीनं पाहिलंय. मुलीवरती पाप दृष्टीनं कधी पाहू नये, आपल्या सुनेवरती कधी पाप दृष्टीनं पाहू नये. त्याच्यानंतर भाऊजाई जी आहे ती पाहू नये तिच्याकडे, आणि बहिणीकडे पाहू नये. म्हणजे जो अशा गोष्टींना पाहतो त्याला मारलं तरी पाप लागत नाही. आणि म्हणून प्रभू रामचंद्र म्हणतात तू मारण्यास अशा प्रकारचा आणि योग्य आहे. आणि प्रभू रामचंद्राने त्याला मारलेले आहे. पुढे मारुतीराया ते समुद्राच्या काठावरती गेलेले आहेत. आणि काठावरती गेल्यानंतर मारुतीरायांनी सांगितलं मी जातो मध्ये लंकेमध्ये. वीर येकील कारण पोहोचे सागर पार. एका याच्यामध्ये आणि मारुतीराया लंकेमध्ये गेलेत. लंकेमध्ये गेल्यानंतर शोध लागत नाही. हो, मारुतीराया एका वेशीमध्ये बसलेत, शोध लागत नाही सीतामाता कुठे म्हणून त्यावेळेला काही महिला पाणी आणत होत्या. पा महिला पाणी आणत असताना डोक्यावरती घागरी आहे. मारुतीरायाने त्या महिलाच्या कानात शेपूट घालावं. शेपूट घातल्याबरोबर आणि घागर खाली पाडावी अशा बऱ्याचशा घागरी फोडल्या. पण ज्या वेळेला 51 म्हातारी घागर घेऊन आली तिच्या कानात शेपूट घातलं, खाली घागर पडली. तिने सांगितले रावणा मरायचं काय म्हटले तुला, हे सगळं अशोक घडलं, त्या अशोक वनामध्ये सीता आहे ती सोडून दे. आणि मग हे मारुतीरायाने ऐकलं ना. हो, मारुतीराय म्हणले आई माय तुम्ही फार उशिरा आला. तो पहिल्यांदा जर तुम्ही आला असता तर घागरी फोडल्याच नसतात. कारण आम्ही कीर्तनाला जातो यावेळेला तर आम्हाला लोक काही चांगले भेटतच नाही. पहिले दारुडे आले का बाबा, तुमचंच कीर्तन का, मग काय भूताचं कीर्तन आहे का.
हा पहिले लोक विचार म्हणजे चांगले लोक नंतर भेटतात का हो. आमची ज्यांनी तारीख घेतली तिकडे व्हा पुढं पुढं व्हा पार त्याचं घर लगेच ते शेवटच्या टोकाला असतो. कुत्रे काही भोगतेत अमुक काही भोगतेत काही दारुड्या काय आडवे येतात. तसे मारुतरायाला म्हातारी भेटली नाही नो. आणि मारुतराया त्या अशोकवनामध्ये गेले. श्री संताची माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत नमस्कार केला आणि सांगितलं मी मारुतराय आहे. ठीक आहे. त्यावेळेला तिनं शोक केला. कधी भेटेल रघुपती सांग बा मजला मारुती सांग बा मजला मारुती कधी भेटेल रघुपती कधी भेटेल रघुपती. सगळी हकीकत सांगितली आणि सीतामाता काळजी करू नका प्रभू रामचंद्र येणार आहे तुमची सुटका करणार आहे पण मला भूक लागली काहीतरी खायला द्या ना. सीतामाता म्हणली बघ जे झाड आहे त्या झाडाला हात नको लावू कारण त्या फळ वरचे तोडू नको. जेवढे फळं खाली पडले असतील तेवढेच खायचे. रावणाने मला सांगितलेले असे. मारुतीला जास्त राग आला नो. फळाला तर हात लावायचा नाही आणि फळं तर खायचे. मग मारुतीने आपल्या बायकोला सांगितलं पहा बरोबर आहे ना बोललो ते बरोबर आहे का. अरे बायकोला सांगितलं बायको फार उपयोगाची असते बरं. पंढरपूरला जाताना बायकोला घेऊन जात जा पाणी देत जाईल अमुक देत जाईल तमुक देत जाईल. पण माणसंही एकटेच जात असतात. त्या शेपटीला म्हणजे मारुतीरायाची शेपटी पत्नी आहे. प्रभू रामचंद्राचा अवतार ज्या वेळेला व्हायचा त्यावेळेला भगवान शंकर म्हटले मी अवतार घेणार आहे मारुतीरायाचा मारुतीरायाच्या रूपाने मी प्रकट होणार आहे. ती म्हणली मला तुमच्या बरोबर यायचं आणि मी ब्रह्मचारी राहणार आहे. तुम्ही राहा ब्रह्मचारी. म्हणले मी शेपटी रूपाने येणार आहे. म्हणून त्या शेपटीनं जी बाग झोडपून काढली म्हणताना काय सांगावं तुम्हाला. मारुतीराया यथासांग फळ वगैरे खाऊन झाली. असो पुढचा फार मोठा इतिहास आहे. मग तो इंद्रजित आणलाय ब्रह्मपाशाने बांधलेला आहे. मग ते रावणाकडे गेलंय. रावणाने विचारलं असो थोडक्यामध्ये जाळी येली लंका धन्य धन्य म्हणे तुका तया माझा नमस्कार वारंवार निरंतर. असो मारून त्या रावणा लंका दिली विभीषणा सोडविली सीता सती रामाला अध्येशी. थोडक्यामध्ये अशी दास्यत्व भक्ती मारुतीरायाने केली. तुम्हाला 2 भाग सांगितले. आता तिसरा जो भाग आहे परमात्मा कोणत्या भक्ताचा दास होतो. चित्ती नाही आस चित्ती नाही आस पांडुरंग त्याचा दास पांडुरंग त्याचा दास असे भक्ता घरी. भगवान परमात्मा कोणाचा दास होतो एकदा भजन करा गोपाल कृष्ण भगवान की जय. जय गोविंदम बाल मुकुंदम परमानंदम हरे हरे. जय गोविंदम बालमुकुंदम परमानंदम हरे हरे. जय गोविंदम बालमुकुंदम परमानंदम हरे हरे. जय गोविंदम बालमुकुंदम परमानंदम हरे हरे. परमानंदम हरे हरे परमानंदम हरे हरे. परमानंदम हरे हरे परमानंदम हरे हरे. जय गोविंदम बाल मुकुंदम परमानंदम हरे हरे. जय गोविंदम बालमुकुंदम परमानंदम हरे हरे. जय गोविंदम बाल मुकुंदम परमानंदम हरे हरे. जय गोविंदम बालमुकुंदम प्रेमानंदम हरे हरे. गोपाल कृष्ण भगवान. भगवान परमात्मा कोणत्या भक्ताचा दास होतो.
चित्ती नयास अनिपेक्ष सुचिर्दशो गता शुनो गतव्यतः सर्वारंभ परित्यागी यो मद भक्त समे प्रिय. भगवान परमात्मा म्हणतात अनिपेक्ष सुचिर्दक्षो गताशिनो गतव्यतः उदासीनो गतव्यतः सर्वारंभ परित्यागी यो मद भक्त समे प्रिय. असा भगवान परमात्मा भक्ताचा दास होत असतो, ज्याला कशाचीच आशा नाही, तो निरपेक्ष आहे, अंतर्बाह्याने सगळं शुद्ध आहे, असा जो जो भक्त आहे त्याचा मी दास होत असतो. तसे भक्ताचे पुष्कळ दास म्हणजे जगामध्ये पुष्कळ भक्त आहेत. तसे गीतेने 4 प्रकारचे भक्त सांगितले. चतुर्विधा भजन्ते माम जना सुकृतिनो अर्जुनो आर्तो जिज्ञासुरार्थार्थी ज्ञानी च भरतर्षभ. पहिला जो भक्त आहे तो आर्त भक्त आहे. आर्त भक्त म्हणजे भगवान परमात्माचं भजन करत नाही असं नाही, भजन करतो, पण संकट आल्यानंतरच भगवान परमात्माचं भजन करतो, एरवी भजन करत नाही. तो एखाद्या वेळेला जंगलामध्ये सापडला आणि त्याला भूताची भीती वाटू लागली. भूताची भीती वाटल्यानंतर तो लगेच राम राम श्रीराम जय रे जय जय राम, राम राम श्रीराम जय जय राम असा म्हणत असतो. कुठपर्यंत? जोपर्यंत त्याला भूताची भीती वाटती तोपर्यंत. एकदा का भीती ती भूताची म्हणजे ती जागा निघून गेली आणि गाव दिसू लागलं की मग तो रामाचं चिंतन करत नाही. म्हणजे संकटकाली प्रभूचं चिंतन करणारा याला अर्थभक्त म्हणतात. अर्थार्थी भक्त म्हणजे भोग प्राप्त होण्याकरता जीवनामध्ये भगवान परमात्माची प्राप्ती करत असतो. जीवनामध्ये भोग प्राप्त झाला पाहिजे, श्रीमंत झालं पाहिजे. येर बहुत जोडती किरीटी जयाचे भजने भोगासाठी आशा तिमिर दृष्टी विषया मंद झाले. भजन जो करतो पैसा करता करतो, भोगा करता करतो असतो, माना करता करतो असतो, याला अर्थार्थी भक्त म्हणतात. असे कितीतरी भक्त आहेत जे हिरण्यकश्यपूने तप केलं ना, ते भोगा करता केलंय. कारण जगस्प्रियास्पद येत सार्वभौम पद न मरवे निर्विवाद जगा पडिये. ते हिरण्यकश्यपूने तप केलं, वारुळ वगैरे वाढलं होतं त्याच्या अंगावर आणि ब्रह्मदेव आलेले आहेत, वर मागून घे. तो तर पहिला म्हणला मला अमर होण्याचा वर द्या. अरे त्यांनी सांगितलं अरे जो तुला वर द्यायला आलो तोच मार काय म्हटले, हा तो अमर होण्याचा वर तुला कसा दिलो. कैचे थोरवेचे मान पाय जो सृष्टी बीजाचा साठोपा तोही पुनरुवृत्तीच्या मापात शिग झाला. वर बाग येथे नाही उरो आले अवतार येरते पामर जीव किती तुला वर देता नाही रे. मग त्याने आणि पुष्कळ वर मागून घेतले की घरात मरण नको, बाहेर नको, दिवसा नको, रात्री नको, माणसाकडून नको, पशुकडून नको. त्याच्यानंतर असे बरेचसे वर मागून घेतले. कोणत्याच महिन्यात नको. याला अधिक मासात मारलेले, कारण अधिक मास 12 महिन्यात मोडत नाही. थोडक्यात सांगायचं, याने भोगाची प्राप्ती करून घेतलेली आहे. सर्व राज्य मला प्राप्त व्हावं म्हणजे हा आहे म्हणजे अर्थार्थी भक्त. आणि तिसरा भक्त म्हणजे भगवान परमात्माची मोक्षा करता आणि भक्ती करणारा. भगवान परमात्मा हाही देखील मला आवडत नाही म्हटले एवढा. का बरं? मोक्षा करता. अरे एकदा मोक्षाला गेल्यानंतर भजन बंद. जळ न खाती जळा वृक्षा पुढ्या फळा भोगता तो निराळा तेने गोडी निवडली. जळ जळाला खातं का कधी? फळ फळाला खातं का? तसं मोक्षाला गेल्यानंतर त्याचा आनंद खुटला. कारण भक्तीचा जो आनंद प्राप्त करून घ्यायचा तो द्वैतात मिळत असतो. समजलं का? एक झाल्यानंतर कसा मिळलो. म्हणून नको वैकुंठीचा वास तया सुखाये नाश अद्भुत रस कथा काळी नामाचा. अरे द्वैतामध्ये भक्ती मोडत असते. म्हणून भगवान परमात्मा म्हणजे तुकोबाराय जे आहेत ते वैकुंठातून भक्ती करण्याकरता खाली आलेले आहेत. भगवान शंकर खरं म्हणजे कैलासातले राजे आहेत ते, पण भगवान परमात्म्याचा आनंद भक्ती करण्याकरता ते मृत्यू लोकामध्ये आलेत. येणेची क्षेत्राभिमाने राज्य त्याजिले विषाने गुंती जाणून स्मशाने वासू केला
सांडूनी सकळ वैभव संपत्ती स्मशानाशी वस्ती रुद्र करी सांडूनी सकळ वैभव संपत्ती. आणि म्हणून मोक्षाला जाणे चांगली गोष्ट आहे, पण भक्तीचा आनंद प्राप्त होत नाही. आता चौथा जो भक्त आहे ज्ञानी भक्त, तो मात्र भगवान परमात्मा म्हणतात मला आवडतो, किती आवडतो, माझ्या जीवापेक्षा मला आवडतो. म्हणून 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 भगवान परमात्मा म्हणतात असा जो भक्त आहे ज्ञानी भक्त तो मला आवडतो. ज्ञानी भक्त जो भक्ती करत असतो ना, तो ज्ञानोत्तर भक्ती करत असतो. ज्ञानोत्तर भक्ती करत असतो म्हणजे म्हणून हिताचे निलोभे मज आवडे तैसा भक्त जोंबे तोच करी मी वालभे ज्ञानी ऐकू. म्हणून आपल्या हिताचे निलोभे मज आवडे तो भक्त झोंबे मीच करी वालवे ज्ञानी ऐको. असा मला फक्त ज्ञानी भक्त आवडतो. नैवास्तिक चिंतित कर्तव्य मस्तीचे नसतत्वित ज्ञान वैर, म्हणजे तो भगवान परमात्माची भक्ती करत असताना ज्ञानपूर्वक भक्ती करत असतो, माझ्याकरता भक्ती करतो असतो, त्याला आनंद अशा प्रकारचा माझ्यामुळे होत असतो. म्हणून अर्भकाचे साठी पंते हाती धरली पाटी तैसे संत जगी क्रिया करुणी दाविती अंगी. असे जे ज्ञानी भक्त तेच मला आवडत असतात. आणि अशा ज्ञानी भक्ताचाच मी दास होत असो. दास्य करी दासासे उणीन साहे तयाचे वाढिले ठाईचे भाने टाकुनी द्यावे. असा मी भगवान परमात्मा म्हणतात त्याच्यावर कोणतं संकट जरी आलं तर मी जेवण टाकून धावत असतो. असे अंबरीश राजा. अंबरीश राजा हे महान भगवत भक्त, ते परमात्माचे दास होते. किती परमात्माचे दास होते. अंबरीश राजा हे सूर्यवंशातला राजा आहे. तो एकादशीचं व्रत करायचा. बा एकादशीचं व्रत करायचं म्हणजे एकादशीचं व्रत कसं करायचं, दशमीच्या दिवशी एक टाइम जेवायचं, एकादशीला फलाहार करायचा आणि दुसऱ्या दिवशी द्वादशीला एक टाइम जेवायचं. आता एकादशीचं व्रत झालं, हे केलं पाहिजे. एक जण म्हटला मी असं ऐकलं, असं करता म्हटलं एकाला. तो म्हटला मी नाही करणार. अरे मग एकादशी धरून काय फायदा आहे. अरे त्याला कसं कवाना एकादशी धरू दे, काय बिघडत नाही, तू काहीच करत नाही म्हटले. बा काही लोक एकादशी धरतात, मोठ्याला धरत असतात. त्याला म्हटलं का रे मोठ्याला का धरतो. म्हटले लहानाला एखाद्या धरायच्याच नाही. म्हटले मोठ्याला एक दोन पकडले की सगळं पुण्य प्राप्त होतं. बघा काही माणसं लंगडी एकादशी करतात, रात्री जेवतात, काही तर धरतच नाही, तो भाग सोडून द्या. काही लोक एकादशी करतात पण लग्नात आल्यानंतर सोडतात. हो लग्न मोठ्याचं होतं, श्री बालाजीचा बेत होता, सगळे जेवत होते, हे वाढत होतं. एक जण खालचा म्हणून रामभाऊ जेवत का नाही. अहो म्हटले मला एकादश आहे. इकडे म्हटले. त्याच्या हळूच कानात सांगितलं अरे एकादशीला जेवायला चालतं म्हटले. लगेच बसलो ना. आणि त्याने जेवण केलं म्हणजे याचा अर्थ ते एकादशी त्या जेवणापुढे ते काही समजत नाही. आणि म्हणून थोडक्यामध्ये सांगायचं तात्पर्य, अशी एकादशी राजा करत नव्हता. एकादशीचा व्रतधारी मी नांदे त्याचे घरी, सर्व पर्व काळाचे श्री एकादशी पै माझी. भगवान परमात्मा म्हणतात जो माझी एकादशी करतो त्याचा मी दास होतो, त्याच्या घरी राहत असतो, त्याचे संकट निवारण करतो असतो. व्रत एकादशी करीन उपवासी, व्रत एकादशी करीन उपवासी, गायीन अर्निसी मुखी नाम, गायीन अर्निसी मुखी नाम, व्रत एकादशी करीन उपवासी, व्रत एकादशी करीन उपवासी. उप म्हणजे जवळ, वास म्हणजे राहणे. आणि म्हणून असा भगवान परमात्मा एकादशीचं व्रत करत असताना योगायोगाने प्रकार असा निर्माण झाला. पा तो राजा आणि दरवर्षी यमुनेच्या काठावर आणि संत भोजन देत होता, संतांना भोजन घालत होता. आणि त्या एकादशीच्या द्वादशीला तो भोजन घालत असताना तिथे गेलेला आहे, स्वयंपाक वगैरे केलेला आहे. द्वादशी सोडणार एवढ्यामध्ये आंबीरस आमचे अशा प्रकारचे
आणि ऋषी आलेले आहेत, दुर्वास नावाचे ऋषी आले आहेत. आणि दुर्वास नावाचे ऋषी आल्यानंतर विचारलं भोजन करा. त्यावेळेला त्यांनी सांगितलं भोजन मी आता करणार नाही, स्नान करून येतो. मग स्नान करण्याकरता गेलेले आहेत. पण त्या ऋषीना काय केलं, दुर्वास ऋषीना तिकडे समाधी लावली नो, इकडे यांना उशीर झाला जेवायला. मग लोकांनी सांगितलं का हो काय करता. हो म्हटले मी ऋषीला सांगितलं, दुर्वास ऋषीला म्हटले असं करा तुम्ही भगवान परमात्माच्या पायाचं तीर्थप्राशन करा, म्हणजे तुम्हाला जेवता येईल आणि ऋषीला जेवता येईल. त्यांनी ते सांगितलं, राजाने ऐकलं आणि मग ऋषी आले, चला जेवायला. म्हटले तू जेवला नाही. म्हटले नाही. मग काय केलं. म्हटले भगवान परमात्माच्या पायाचं तीर्थप्राशन केलं, पाणीच घेतलं नुसतं. म्हटलं तू माझ्या अगोदर पाणीच का घेतलं नाही, का घेतलं म्हटले पाणी. असं म्हटल्याबरोबर राग आला आणि त्यांनी एक केस आपटला आणि जटेतून काढलेला आहे, खाली आपडलेला आहे आणि कृत्या नावाची राक्षसीन बाहेर काढली. आणि कृत्या नावाची राक्षसीनं पाहिलं की आता आपल्याला खायला अंबरीशाला सांगितलं. पण त्यावेळेला अंबरीश राजाने, अंबऋषी राजाने लगेच परमात्माचं ध्यान केलं आणि विचारलं देवा माझ्यावर संकट पडलेलं आहे. म्हणून ते सुदर्शन चक्र त्या अंबऋषीच्या इथे आणि ठेवलेलं होतं. मग त्यांनी प्रार्थना केली, पडता जड भारी दासी आठवावारी, दासी आठवावा हारी मग होऊन दिसीन. आणि मग भगवान परमात्माने त्या यांनी पाहिल्याबरोबर की आता मात्र आपण जायला पाहिजे. लगेच सुदर्शन उठलं, पाहतो त्वारी हात ही राक्षसीन तर कृत्या नावाची राक्षसीन तर खायच्या मागं दिसती. आणि अंबऋषीला लगेच त्या अंगावरती पडल्यावरती जाळून खाक झाली. खाक झाल्यानंतर प्रकार असा निर्माण झाला की त्या दुर्वासाने सांगितले अरे मी पुन्हा शाप देतो. क्रोध आला दुर्वासाशी, शाप दिला अंबऋषीशी, देवानीला गर्भवासाशी असे मान ऋषी चळिले. पण भगवान परमात्मा म्हणतात तू माझा भक्त आहेस, तू माझा दास आहे अंबरीश राजा. म्हणजे त्यांनी सांगितलं की या ऋषीना जरी शाप दिला असला पण मी जन्म आणि ग्रहण म्हणजे घेणार, तुम्हाला त्रास होऊ येणार नाही. जन्म घे म्हणून त्या भगवान परमात्माने ते 10 जन्म शोषण केले. आणि 10 जन्म आणि शोषण केल्यानंतर भगवान परमात्माने हे 10 अवतार म्हणजे परमात्माचे 10 अवतार आहे. असं भगवान परमात्मा आणि त्या दुर्वासा करता 10 जन्म घेत असतो, असा भगवान परमात्मा दास झालेला आहे. नंतर भगवान परमात्मा म्हणतात चक्राला की याची जरा गंमत कर. आणि ते चक्र सुदर्शन चक्र जे पाठीमागे लागले आणि चक्र पाठीमागे गेल्यानंतर दुर्वास पळू लागले. दुर्वास ज्या वेळेला उठले त्यावेळेला वैकुंठामध्ये आले आणि देवाला सांगितलं देवा हे चक्र मला मारतं म्हटले बा. असं मारतं म्हटल्यानंतर भगवान परमात्मा म्हटले खाली बसा. आणि खाली बसलेले सांगितलं काहीतरी माझ्या ऋषीचा अपमान केला वाटतो तुम्ही. नाही म्हटलं काही नाही असंच झालं. त्यावेळेला चक्राला सांगितलं थांबा याला मारू नका म्हटले बा. भगवान परमात्मा म्हणतात जो माझ्या भक्ताचा अपमान करतो दास झालेला आहे त्याला मी संकटातून निवारण करत असतो. अहम भक्त पराधीनो हे स्वतंत्र द्विज साधुवीर भ्रष्ट हृदयो भक्तर भक्त जन प्रिया. कारण मी त्यांचा दास आहे, त्यांच्या मी ताब्यात आहे, मी सोडू शकत नाही. म्हणून जो माझ्या भक्ता प्रेम करी तो परममित्र मज संसारी. जो माझ्या भक्ता वैर करी तो नाना परिमी निर्दळी. तो मला आणि मी त्याला निर्दळन करतो असतो. तुम्ही माझ्या भक्ताचा आणि अपमान केलाय, तुम्हाला तिथंच जावं लागेल. दुर्वास म्हटले आता निघू का. त्या दुर्वासाला फार मोठा आनंद झाला. देवा की अरे तू किती कृपाळू आहेस, दयाळू आहे. आणि त्यांनी बोलायला सुरुवात केली की देवा तुझं जे चिंतन आहे, तुझे जे नामचिंतन आहे, अरे नरकातल्या किड्याला देखील घेण्याचा अधिकार आहे. कोणी का असे ना तुझा जो नाम आहे सर्वांना घेण्याचा अधिकार आहे. असा तू आणि कृपाळू आहे. आणि भगवान परमात्माचं दर्शन घेऊन दुर्वास ऋषी निघाले. अंबरीश ऋषी राजाकडे आले. राजाला विचारलं राजा
फार मोठा मला त्रास झाला, तो परमात्माचा दास असल्यामुळे परमात्माने ती विघ्न निवारण केलं. आता जेवायला म्हणजे स्नान करून या ना, म्हणजे स्नान नको आता, तसंच वगैरे भोजन वगैरे केले. आणि मग भगवान परमात्माचा दास झाल्यानंतर तुम्हाला 3 प्रकार सांगितलेले आहेत की परमात्माचा दास झाल्यानंतर भगवान परमात्मा निश्चित सुखाची प्राप्ती करून देतो. तो आजचा आपला दास्य भक्तीचा आणि जी दास्य भक्ती आहे हिला आपण पूर्ण विराम देऊ. उद्या आपल्याला आणि सख्य भक्तीचा विचार करायचा आहे. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम.